6 लेक्चर्स असणार आहेत. 6 जण जे आपल्या इथे आमच्या मध्ये हे सगळे जे अनुभवी लोक आहेत त्यातले 6 जण तुमच्या बरोबर स्वतःचे अनुभूती मिळालेल्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की अरे ह्या तंत्रामध्ये काय आहे, किती ताकद आहे हे तुम्हाला अंदाज यावा. म्हणून अर्थात तुम्ही सगळे जमा झालायत याचं कारण तुम्हाला ह्याच्यात काही ताकद आहे तुम्हाला ऑलरेडी कल्पना आहे, परंतु तुम्हाला आणखीन ह्याच्याविषयी जास्त कळावं असं आम्ही 6 जण मिळून प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी बोलतोय. माझ्यानंतर नवीन बोराडे म्हणून जे आपले कृषी एक सहाय्यक, फार अनुभवी कृषी सहाय्यक आहेत आणि त्यांना ठिकठिकाणी मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये, शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये लेक्चरसाठी बोलावलं जातं आणि दापोलीचेच ते प्रोडक्ट आहेत. दापोलीलाच त्यांनी MSc केलं आणि खूप छान ते अनुभव आहेत. तिसरे जे बोलणार आहेत आपल्यामध्ये ते आहेत श्रीनिवास पंडे. पण श्रीनिवासजी आपण दिसत नाही मला कुठे. आलायत का श्रीनिवासजी? हॅलो, श्रीनिवासजी पंडे आलेत का? पण त्यांचा आवाज येणार नाही. श्रीनिवासजी आपण आला असाल तर जरा कल्पना द्या. पण समजा श्रीनिवासजी आपल्याला नाही लाभलंय, लगेचच कुठे ते काही प्रवासात असतील, येत असतील, पोचत असतील, तर चौथं जे आहे ते रसिका बोलणार आहे. आणि रसिकाचा हात वरती बघूया, दिसतोय का हात सगळ्यांना? हा, दिसला दिसला, नमस्कार दिसला, हात पण दिसला. तर रसिका आपल्याशी संवाद साधणार आहे. ती आपल्याला तिचे अनुभव सांगणार आहे. रसिका नंतर अनिल, इथे शेजारी माझ्या बसलेला आहे अनिल. तुझा चेहरा दाखव, हात दाखव. नमस्कार. रसिका नंतर अनिल बोलणार आहे आणि अनिल तुम्हाला पर्यावरणाविषयी काही सांगणार आहे. पर्यावरणामध्ये काय संबंध आहे आपल्या ह्या SRTचा. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी योगेश बनसोडे. जरा हात दाखवा योगेशजी तुमचा. योगेशजी, हा बरोबर, हा, व्हेरी गुड. या, तर योगेश बनसोडे जे आहेत ते आमचे SRT सेवक आहेत. खूप अनुभवी, खूप त्यांचं मोठं काम आहे. खूप शेतकऱ्यांना त्यांनी हाताला धरून आनंदी करून दाखवलेला आहे. तर योगेश बनसोडे सगळ्यात शेवटी बोलतील आपल्या बरोबर. तर मंडळी, आतापर्यंत कोणाला काही एकदम मला थांबवायचं असेल तर सांगा, जरा हात वरती करा. काही कोणाला त्याला म्हणलं पहिलं त्याला प्रश्न करा, रोड बसून खाली उतरायचं. अच्छा, ठीक आहे. तर मी आता सध्या सुरुवात करतो की असं आहे की SRT म्हणजे नेमकं काय, कसं, कशी सुरुवात झाली हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी भाताचा शेतकरी आहे. खूप वर्ष, म्हणजे 1976 पासून भाताची शेतीमध्ये त्याच्यातनं काहीतरी मिळावं, त्याचं काम सोपं व्हावं आणि त्यातनं मला पुढे जाता यावं याच्यासाठी मी खूप प्रयत्न करत होतो. नानाविध गोष्टी केल्या. अगदी भात लावायचं सोडून देऊन नुसतं गवत वाढवून पाहिलं. असे उलटे सुलटे किती प्रयोग केले, पण मला काही केल्या उत्तर सापडेना. खूप फिरलो त्याच्यासाठी, खूप जिकडे तिकडे गेलो. महाराष्ट्रात, साऊथ इंडियात, तिकडे पंजाबमध्ये, लुधियानामध्ये सगळ्याभर जाऊन पाहिलं की काय आपल्याला काही मिळतंय का. तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी SRTच्या पूर्वीच्या गोष्टी. त्याच्यानंतर मी भुईमुगाची शेती करायला सुरुवात केली की आपल्याला भाताच्या ऐवजी काय दुसरं लावलं तर काही जास्त फायदा होईल का. भुईमुग सापडला होता उन्हाळ्यामध्ये. हे शिकवलं मला आपले जयकुमार गुंडे, पट्टण खोडोलीचे जयकुमार गुंडेंनी शिकवलं. गादी वाफे, मल्च फिल्म, ड्रिप इरिगेशन. आणि त्याच्यातले माझे काही वाफे शिल्लक राहिले, बी संपलं, म्हणून त्याच्यावर मी भात टोकलं. तर त्यावेळेला आम्ही हे वापरत होतो, म्हणजे गोल हे तणनाशक वापरत होतो, सिलेक्टिव्ह विडीसाइड. आणि असं करून मला हाताला गोल चालू शकतं हे कळलं. हे साधारण 1997-98 सालची गोष्ट आहे. आणि मग त्याच्यामध्ये लक्षात आलं की आपल्याला काही करून
हे करता येईल का? आपल्याला नांगरणी, गादी वाफे परत परत करणं आणि ही पॉलिमल्च फिल्म हे सगळं कमी करता येईल का? कारण तो मोठा खर्च होता आणि मोठा त्रास होता. आणि त्याच्यामधून 2011 साली SRTचं पहिलं शेत जन्माला आलं. एकच शेत, छोटं, एक 3-4 गुंठ्याचं शेत आपल्या सगुणा बागेमध्ये आहे. आणि त्या शेताचा जन्म झाला. ते पाहिल्यावर आनंद झाला. आणि मग पहिल्या वर्षी आम्ही 30 शेतकऱ्यांना सांगितलं की बुवा हे तुम्ही SRT करून पहा. खूप प्रयत्न केल्यावर त्या शेतकऱ्यांना गॅरंटी दिली की तुमचं जर काही नुकसान झालं तर मी तुम्हाला भरून देईन. आणि मग असे ते 30 शेतकऱ्यांनी जेव्हा SRT केलं तेव्हा भरून तर कोणालाच द्यावं लागलं नाही, पण असं दिसलं की प्रत्येक शेतकऱ्याकडे दुप्पट उत्पन्न आलं. 30 शेतकऱ्यांच्याकडे दुप्पट उत्पन्न आलं. आणि मग काय, मग आनंदच आनंद. मग आम्ही जोरच मारला. एक म्हणजे सगुणा बागेतली सगळी शेत आम्ही SRTची करून टाकली. साधारणतः 12-13 पर्यंत 2011 साली पहिलं शेत आणि 12 आणि 13 या 2 वर्षामध्ये सगुणा बागेची 40च्या 40 शेत सगळी SRTची करून टाकली. आणि सगळ्याभर उत्तम उत्पन्न यायला, सगळं काम सोपं झालं, काहीतरी बरंच त्याच्यामध्ये दिसायला लागलं. मग त्याच्या खोलामध्ये गेलो. अर्थात या सगळ्यामध्ये सगळ्यात सुरुवातीपासून आपले प्रताप चिपळूणकर पहिल्यापासून होते आणि प्रतापरावांनी खूप मदत केली. स्वतः इथे आले आणि नांगरणी करायची गरज नाही आणि पहिल्या पिकाची मुळं का कुजवायची, कशी कुजवायची, ह्या सगळ्याची माहिती प्रतापरावांनी दिली. आणि मग आपल्या SRT हे परफेक्ट झालं. तेव्हा आपल्याला SRT परफेक्ट होत असताना खूप लोकांनी मदत केली. त्याच्यानंतर आज परशुराम आगिवले आपले जे आहेत एक शेतकरी, अगदी अव्वल दर्जाचे शेतकरी, त्यांनी पण फार छान छान त्याच्यामध्ये प्रत्यक्ष काही गोष्टी घडवून आणल्या. म्हणजे विशेषतः तो साचा आहे, साचा, तो सगळ्यात पहिला साचा जो आम्ही तयार केला होता त्याची हँडल आहे ती अशी बारकी होती आणि त्याला खूप वाकून काम करायला लागायचं. कमरेवर बराच ताण यायचा. त्याचे दांडे उंच करून कमरेवरचा ताण काढून टाकण्याचं काम परशुरामनी केलं. त्यांनी काय केलं, बांबू लावले, बांबू, आणि बांबू लावून त्याची उंची वाढवली. इतकं सोपं, तर इतकं छान छान गोष्टी आता ह्या सगळ्या चालू आहेत. खूप लोक आता ह्याच्यामध्ये काही सुधारणा करतायत. आपल्याला सगळ्यांना सुधारणा करण्याची ह्याच्यामध्ये संधी आहे. आणि तर SRT मुळे आमच्या नंतर अशा गोष्टी लक्षात, आम्ही खूप फिरलो, खूप फिरायचो. मग ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काम सुरू केलं, रायगड जिल्ह्यामध्ये काम सुरू मोठ्या प्रमाणावर वाढवायला सुरुवात केली. महाराष्ट्र शासनाने आम्हाला थोडीशी मदत देऊ केली. त्यांचं PPPID म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप फॉर इंटिग्रेटेड ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट, ह्या त्यांच्या योजनेखाली महाराष्ट्र शासनाने थोडीशी मदत करायला सुरुवात केली. आणि त्यातून हे सगळं काम पुढे जायला लागलं, खूप वाढायला लागलं. आणि सगळ्यात महत्वाचा मंडळी, जर आम्हाला कोणता त्याच्यामधला गुण सापडला असेल तर त्या शेताला साधारणतः एक महिना, सव्वा महिना, 1.5 महिना एवढाच वेळ, महिना सव्वा महिनापर्यंत, म्हणजे लोकांच्या लावण्या सुरू होतात तिथपर्यंत आपल्याला जरा शेताकडे लक्ष द्यावं लागतं. आणि ते लक्ष देऊन झालं रे झालं म्हणजे साधारण 20व्या 22व्या दिवशी आपण त्याला एकदाच खत देतो, ते युरिया ब्रिकेटच्या स्वरूपामध्ये देतो. आणि हे युरिया ब्रिकेटमध्ये जे खत देतो आपण, त्याच्यामध्ये आपल्याला एक 8 ते 10 दिवसामध्ये असं काही ते शेत सुंदर दिसायला लागतं की त्या शेताकडे पाहिल्याशिवाय आपल्याला समाधान वाटत नाही. असं सुंदर शेत एक साधारण 1.5-1 महिन्यामध्ये दिसायला लागलं की मुळामध्ये शेतकरी खूप आनंदी होतो. आणि शेतकरी आनंदी व्हायला पाहिजे की नाही, असाच व्हायला पाहिजे. म्हणजे बाग बगीचे सुंदर सुंदर असे छान, हे कोणी फार्म हाऊसवाल्यांनीच करायचे का? मुंबई पुण्याच्या फार्म हाऊसवाल्यांनीच करायचे? शेतकऱ्याचं भाताचं शेत पाहून फार्म हाऊसवाल्याला सुद्धा अतिशय आनंद व्हायला लागला. ही गमतीची गोष्ट आम्हाला दिसली.
आणि इतकं भाताचं शेत सुंदर दिसायला लागलं. आणि काही काही शेतकरी आम्हाला सांगायचे की आज तुम्हाला खूप मजेशीर गोष्टी, ही समोर रसिका बसली ती पण तुम्हाला सांगेल हाच अनुभव. बोराडे साहेबांनी तर अनेक शेतकरी असे पाहिले, पण मला एक शेतकरी असा भेटला, त्यांनी सांगितलं रत्नागिरी मधला, की म्हणे त्या शेताकडे पाहिल्याशिवाय, SRTच्या शेताकडे पाहिल्याशिवाय मला जेवण गोड लागत नाही. त्यामुळे तो म्हणाला कधी समजा मी तालुक्याला गेलो, जिल्ह्याच्या गावी गेलो आणि रात्री यायला मला उशीर झाला, तर मी बॅटरी घेतो, ते जाऊन शेत बघतो, शेत पाहून आल्यावर हातपाय धुतो आणि मग जेवायला बसतो, मग जेवण गोड लागतं. आणखीन एक शेतकरी आम्हाला तिकडे शहापूरमध्ये भेटले. त्यांचं शेत घरापासून जवळजवळ 3 किलोमीटर लांब, 3 किलोमीटर लांब शेतावर रोज दुपारी, रोज ते म्हणतात मी रोज दुपारी जातो, तिथे जाऊन त्यांनी एक बांधावर आम्हाला जागा दाखवली, त्या ठिकाणी म्हणे मी बसतो, ते शेत निहाळतो आणि शेत निहाळल्यावर मला फार मस्त गोड वाटतं, अगदी छान शांती वाटते आणि मग घरी येतो 3 किलोमीटर आणि जेवतो. तेव्हा अशी छान उदाहरणं. शेतकरी आनंदी व्हायला लागला. आनंदी शेतकरी होणं ही मला असं वाटतं देवाकडून मला ह्याच्यापेक्षा जास्त चांगली गिफ्ट कधी मिळाली नाही. हे मला देवाने दिलं. बरं, हे तंत्र जे आहे ना, तुम्हाला वाटेल की आम्ही इथे सगळे बसलोय ना, हे इथे सगुणाबाई त्यांनी शोधले, बिलकुल नाही. अगदी माझा जो सगळ्यात पहिला जोडीदार होता चांगो, चांगो म्हणायचा की हे देवानी दुधापासून खवा केला, खव्यामध्ये साखर घातली, पेढा करून आपल्या हातामध्ये दिलाय. अशा प्रकारचं चांगो सुद्धा आदिवासीच होता, आदिवासी ठाकूर. तो हे सगळं सांगायचा. अशा प्रकारचे त्याला सुद्धा अनुभूती आली. मंडळी, इथे जे बसलेले आहेत आज तुमच्याशी संवाद साधणारे आहेत, श्रीनिवास पंडे सुद्धा आलेले आहेत आणि नवीन भाऊ बोराडे पण आलेले आहेत. तर मला असं म्हणायचं आहे की तुमच्यापैकी बरेच चेहरे मी स्वतःच नव्याने बघतोय. आज एकूण हे 6 जण आम्ही तुम्हाला जे सगळे सांगणार आहोत, त्याच्यापैकी अतिशय उत्तम शेतकरी, म्हणजे सगळेच उत्तम, पण एकापेक्षा दुसरा उत्तम कोण हे सांगणं फार कठीण आहे. पण अतिशय उत्तम शेतकरी श्रीनिवास पंडे इथे आहेत. श्रीनिवास पंडे त्यांनी मला असं वाटतं 2-2.5 वर्ष झाली SRT सुरू केलंय. आणि SRT सुरू करून सुद्धा गंमत अशी आहे की आम्हाला दोघांना एकमेकांना भेटायची इतकी ओढ लागलेली आहे, पण काही गेल्या मुहूर्तच लागत नाहीये. अजून आम्ही दोघं एकमेकाला भेटलो पण नाही. तेव्हा अशा पद्धतीने एखादा शेतकरी की ज्यांचं लांब आहे ते 1000 किलोमीटरवर, आणि आता हे जे आपण इतका सिस्टमॅटिकली प्रयत्न करतोय, अशा प्रकारचे पण हे आता अतिशय सिस्टमॅटिकली आपण 3 दिवस लागोपाठ तुम्हाला सगळ्यांना SRTच्या शिखरावर, SRTच्या आनंदी शिखरावर घेऊन जाण्याचा हा आम्ही प्रयत्न करणार आहोत सगळेजण. तर ही सोय आपल्याला नवीन चांगली सापडलेली आहे. श्रीनिवासजी, तुम्हाला आज कसे आम्ही एकमेकाला दोघं कधीही फिजिकली न भेटता या तंत्राच्या शेवटपर्यंत आज अत्युच्च शिखरावर जाऊन पोहोचलेले आहेत, हे कसे पोहोचले हे तुम्हाला सांगणार आहेत. तर मी तुम्हाला फक्त ह्या प्रकारची प्रास्ताविकच सांगणार होतो. SRT म्हणजे काय हे मी तुम्हाला एकदा एक थोडक्यामध्ये सांगतो की हे बघा, हे जे पुस्तिका आहे ना, ही जी पुस्तिका आहे, ही पुस्तिका जी आहे, छोटीशी पुस्तिका आहे अगदी. ही पुस्तिका ही आपल्या, ही बघा, ह्या वरच्या खिशामध्ये अशी राहू शकते. अशा पद्धतीने सगळा विचार केलेला आहे की ही पुस्तिका अशी खिशामध्ये ठेवून तुम्हाला ती वापरता यावी. आपल्या SRTची भगवद्गीता आहे, आणि ही SRTची भगवद्गीता जर तुमच्यापर्यंत प्रत्यक्ष फिजिकली नसेल, कोणीतरी हे आमच्यापैकी तुमच्यापैकी जे कोणी तुम्हाला ओळखीचं असेल, श्रीनिवासजी पंडे म्हणा, रसिका म्हणा, हे सगळे लोक तुम्हाला ही पुस्तिका व्हॉट्सअपच्या माध्यमातून PDF करून पाठवू शकतात. तर याच्यामध्ये खूप छान माहिती आहे, पण ह्यातली मी तुम्हाला फक्त आम्ही केलेली व्याख्या, कसं आहे ती आम्ही सगळ्या टीम केल्यामुळे सगळेजण आम्ही 20-25 व्याख्या केली आहे,
आम्हाला फार आवडते म्हणून मला ती तुम्हाला वाचून दाखवावीशी वाटते. पण तुम्हाला पण आवडते का बघा. भूमातेवर नांगरणीचे अत्याचार न करता जमिनीची धूप थांबवून नैसर्गिक गांडूळ निर्मितीला चालना देऊन जमिनीचा सेंद्रिय कर्ब पण वाढवते. तसेच बरं एवढं केल्यावर उत्पादनात काय होईल. उत्पादनामध्ये निश्चित उत्पादनामध्ये वाढ करून शेतकऱ्याला आनंदी व आत्मविश्वासी करणारी पीक रचना म्हणजे SRT. तेव्हा मंडळी ही मी तुम्हाला व्याख्या सांगितली. सध्या तात्पुरता मी थांबतो. आजची ही 6 लेक्चर झाल्यानंतर उद्या तुम्हाला शेतामध्ये आपल्या इथल्या सगुणाबागेच्या शेतामध्ये अशाच पद्धतीने आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. शेत नांगरल्यानंतर त्या शेताचं वाफे कसे करायचे, टोकणी कशी करायची आणि फवारणी कशी करायची, अशा सगळ्या गोष्टी सुरुवातीला ज्या कराव्या लागतील या तुम्हाला सगळ्या आम्ही दाखवणार आहोत. आता मी विनंती करतो आमचे जे अतिशय चांगले मित्र आहेत आणि कृषी अधिकारी आहेत नवीनचंद्र बोराडे आपल्याला काही छान माहिती या पद्धतीने सांगतील. नवीन भाऊ, आज आपल्या संपूर्ण ह्याच्यामध्ये किती सहभागी झाले आहेत. खूप लोक सहभागी, 67 लोक सहभागी झालेले आहेत आणि हे फार सुंदर असा आपली कार्यशाळा सुरू झालेली आहे. आणि नवीनचंद्र बोराडे कुठे बरं सापडत नाहीयेत आपल्याला. नवीन भाऊ तुम्ही सुद्धा अनम्यूट करू शकता स्वतःला. नवीन भाऊ त्यांचं नाव झालं का? येतो का आवाज? आवाज आला का? आवाज आला नवीन भाऊ. अच्छा ओके, बोलायला सुरुवात करतो मी आता. हा प्लीज करा, प्लीज सुरुवात करा. व्हिडिओ पण येऊन द्या नवीन भाऊ, तुमचा व्हिडिओ पण येऊन द्या. हो ठीक आहे, दिसतो ना मी. हा आला. तर या ठिकाणी मला एक असं सांगायचं आहे की ही आपली SRT ची दिंडी जी मालेगाव नेरळवरून निघाली ती आता अशीच अखंड चालत राहणार आहे. तर ती दादा सांगो, चिपळूणकर सर, आणखीन काय सगळ्यांच्या निघताना खूप थोडी माणसं त्यावर होती. हळूहळू आम्ही जरा बऱ्यापैकी लवकर जॉईन झालो. आणि दरवर्षी करतो ना पण वाफे केले की पुढे ते मोडायचेच नाही. कमीत कमी 20 वर्ष असं आम्ही सांगतो की कदाचित पिरियड आणखीन टोमॅटो. श्रीनिवासजी ऐकू येत आहे? त्यांना की नाही इयरफोन काढायला सांगायला आणि म्हणून जास्त परवडणार आहे. आवाज येतो का? बोराडे साहेब विदाऊट इयरफोन आणि माईकनी बोलून बघा ना. असं सिलोन लावल्यासारखं वाटतं, सिलोन स्टेशन लावल्यासारखा आवाज येतोय. आता येतोय आवाज? हा आता येतोय. अच्छा ओके ठीक. तर मला या ठिकाणी असं आनंदाने सांगावंसं वाटतं की ही जी आपली दिंडी निघालेली त्यात अनेक लोक आता सामील होत आहेत. ही संख्या पुढे लाखांच्या पुढे जाणार आहे. तर तुमचं जे तुम्ही आता जे नव्याने जॉईन होऊ इच्छिता त्या सगळ्यांचे मी त्या ठिकाणी स्वागत करतो. आणि SRT ही अशी अभिनव पद्धत आहे. या पद्धतीमध्ये म्हणजे मी स्वतः लहानपणापासून भात शेतीमध्येच लहानाचा मोठा झालो. मला ज्या काही समस्या माझ्या स्वतः शेतीमध्ये येत होत्या त्या सर्व समस्यांचं उत्तर या SRT मध्ये मला मिळालं. आणि म्हणून मी SRT अत्यंत पहिल्या टप्प्यातच मी आत्मसात केली आणि मला ते इतकं आवडलं की मी इतरांना शिकवायला लागलो. आता सुदैवाने मी कृषी विभागात नोकरीला आहे आणि मी मावळात सर्व्हिसला आहे. म्हणजे माझ्या इथं सर्व जवळजवळ 12,000 हेक्टरवर भात केलं होतं मावळात. आणि त्यामुळे अनायाशीच मला संधी मिळाली लोकांना शिकवण्याची. माझ्याकडे जवळजवळ गेल्या वर्षी 400 एकरच्या 350-400 एकरच्या आसपास SRT ची लागवड झाली.
2-3 गावं पूर्णच्या पूर्ण SRT मध्ये झाली. एक आमचं तुंग म्हणून गाव आहे, एक शिळीम म्हणून गाव आहे, ते 50-60% SRT मध्ये झालं. ते अशी इतकी लोकांना आवडणारी पद्धत आहे. आणि यामध्ये असं आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो पाऊस स्वतःच कमी जास्त पडतो, कमी जास्त पडणारा पाऊस मध्येच गॅप देतो कुठं काय, तर ह्या सगळ्या गोष्टीला याच्यावर उपाय आपल्याला आहे. शिवाय याच्यामध्ये अत्यंत बियाणं कमी लागतं, यात खतं कमी लागतात, यात कष्ट कमी लागतात, यात त्रास कमी होतो आणि तरी उत्पन्न मात्र अधिक मिळतं. म्हणजे जगाच्या पाठीवर एकमेव असं आहे की इनपुट्स कमी आणि आउटपुट जास्त. म्हणजे ऍम्प्लिफायर सारखं काम आहे आपल्या यासाठी पद्धतीचं. इतक्या मोठ्या प्रमाणावर याचे फायदे आहेत आणि म्हणून अधिकाधिक लोकांनी स्वीकारलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आता SRT मध्ये सगळ्यात बाकीच्या सिस्टीम मध्ये याच्यामध्ये काय फरक आहे, तर एकच आहे की यात आपल्याला म्हणजे आपण जे शेणखत टाक, इतर वेळेला आपण सांगतो शेणखत टाका, शेणखत टाका, शेणखत टाका, परंतु आम्ही SRT आम्ही सांगतो शेणखत अजिबात टाकू नका, आमच्या SRTच्या शेताला शेणखताची गरज नाही. म्हणजे हे आणखी सगळ्यात मोठं वैशिष्ट्य की हे नियरली ऑर्गॅनिक असून सुद्धा आपण त्याला अजिबात शेणखत टाकायला लावत नाही. कारण आपल्या जे पीक आपण काढतो त्या पिकानंतर जे काही त्याचे अवशेष शिल्लक राहतात ते अवशेष जमिनीत राहतात. जमिनीत राहिल्यामुळे आणि इथे नांगरट न केल्यामुळे या सर्व अवशेष कुजतात आणि त्यातला कार्बन जो आहे तो त्या जमिनीतच स्थिर राहतो. नांगरट केली असं तो कार्बन उडून जातो आणि ह्या SRT मध्ये नांगरट होत नाही, त्यामुळे कार्बन उडून जात नाही. त्यामुळे कार्बनचं इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथं सॅच्युरेशन होतं की तुम्हाला असं लेंडी खत, शेणखत, अमुक तमुक हे काही मेंढ्यापासून हा सगळा उपयोग तुम्हाला म्हणजे काय त्याची गरज वाटत नाही. अशा प्रकारे सुंदर प्रकारे शेती आपल्याला करता येते. आणि SRT म्हणजे मी जी काय उपमा देतो की SRT म्हणजे असं आहे की जसं आपण जुन्या काळात कल्पवृक्ष होता की त्या कल्पवृक्षाखाली गेलं की तुम्ही कुठली इच्छा व्यक्त करायची की तुमची इच्छा तृप्त होणार. एक जुन्या काळात अशी एक संकल्पना होती कपिला नावाची गाय की तिच्या काही वरदान माहिती देते. एक आणखीन एक अशी संकल्पना आहे की अमृत म्हणजे जे असं काही द्रव्य आहे की जे पिल्याने माणसाला सर्वच आजार त्याची निघून जातो, चिरतरून राहतो आणि अमर होतो. त्याचप्रमाणे बरीच नावाची एक संकल्पना आहे की जी कशाला लावली त्याचं सोनं होतं. कारण सोनं आपल्याकडे सगळ्यात महागडा जातो आहे किंवा आहे, त्यामुळे ते सगळ्यात सोनं होत असत. तर मला हे सगळं अमृत, कपिला गाय, ते कल्पवृक्ष आणि हे अमृत या सर्वांचे गुण एकट्या SRT मध्ये आहे असं मला वाटतं. कारण SRT ही अत्यंत कारण सर्वात जास्त कष्टाची शेती ही भाताची शेती जगात, म्हणजे आपल्या भारतातच नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर सर्व जगामध्ये सर्वात कष्टाची शेती भाताची शेती. कारण यामध्ये धो पावसामध्ये तुम्हाला ते लागवड करावी लागते. बरे असं की याचं जो तरवा जो असतो किंवा रोपं जी आहेत ती रोपं जर ठराविक वयाची झाली, पाऊस जर पडला नाही तर रोपांचं जसं वय वाढत जाईल तसं आपली उत्पादकता कमी होत जाते. त्यावेळी बरं भाव जर पाऊस सुरू झाला का अचानक सर्वांचीच लागवड एका वेळी सुरू होते, त्यामुळे मग लेबर मिळत नाहीत आणि लेबर न मिळाल्यामुळे आम्ही जी आमच्या कृषी खात्यामार्फत पूर्वी 4 सूत्रीची लागवडीचे लोकांना सजेशन करायचो, ते 4 सूत्री लागवड ते आम्हाला लेबर लागायचे बऱ्यापैकी. आणि मग ते लेबर शेतकऱ्याची इच्छा आहे, सगळं आहे, त्याला माहिती उत्पादकता वाढवते, तरी फक्त लेबर आणि ते एकाच वेळी लागत असल्यामुळे की शेतकरी त्यापासून परावृत्त व्हायचा आणि आमची 4 सूत्री लागवडीचे म्हणावा असा प्रसार जो 100% व्हायला पाहिजे तेवढा झाला नाही. मग त्यातून मी असं बोध घेतलं की आता याच्यावर काहीतरी नवीन सिस्टीम काढली पाहिजे. आणि मग नेमकं मला SRTच्या 2012-13च्या आसपास माझ्या हे वाचनात आलं. मी सरांकडे गेलो होतो आणि तिथं पाहिलं प्रत्यक्ष आणि मला ते इतकं आवडलं. माझ्या शेतकऱ्यांना मी तिथे घेऊन गेलो, माझ्या शेतकऱ्यांना ते खूप आवडलं. मग सरांना मी माझ्या एका गावामध्ये आणलं, तिथं आम्ही मेळावा घेतला आणि शेतकऱ्यांना ते अगदी चित्रफित दाखवून सगळं समजून सांगितलं. त्यांना ते इतकं पटलं आणि त्यानंतर आमच्या मावळमध्ये मोठ्या प्रमाणावर SRT लोकांनी स्वीकारलं आणि आजही सगळे लोक करत आहेत. आणि यामध्ये ही जे ऑर्गॅनिक कार्बन वाढतो, त्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन वाढल्यामुळे गांडुळांचं इतकं प्रचंड प्रमाण वाढतं, गांडुळाचं प्रमाण वाढतं. असे सूक्ष्म छोटे छोटे की काही जीवाणू आहेत आपले, जसं जीवाणू म्हणजे कसं काम करतात तुम्हाला माहिती आहे, जसं दुधाचं दही बनवतात हे जीवाणू, तसे जीवाणू अनेक प्रकारचे जीवाणू छोटे छोटे कीटक आहेत आणि हे मोठ्या प्रमाणावर त्या जमिनीमध्ये वाढतात. आणि त्यामुळे अशा काही अकल्पित म्हणजे आपण ज्याची कल्पना करू शकत नाही, आपल्या बुद्धीला जे म्हणजे माहितीच नाही असं अगम्य असे काही बदल त्या जमिनीमध्ये असे घडून येतात. आणि ते बदल इतके सकारात्मक असतात की त्या जमिनीचा अगदी सुगंध यायला लागतो. शिवाय ती जमीन अशी वारुळाच्या मातीसारखी जमीन होते, म्हणजे पाऊस पडला की ती चिकट होते, परंतु पाऊस जर नसेल तर एकदम कोरडी राहते, सहज तुम्ही हलकी ती राहते, उकरू शकता, पण पाण्याबरोबर ती वाहून जात नाही. त्यामुळे शासनाने जी मोठी मोठी धरणं बांधली त्या धरणामध्ये चिखल साठण्याचं प्रमाण आहे
ते सुद्धा यासाठी हळूहळू कमी होत जाईल. आपल्या शेतातली माती वाहून जे आपण खत देऊ ते खत 100% पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी ज्या प्रकारची आणि त्यामुळे एसआरटी अशी अभिनव शेती आहे की यामध्ये उत्पादकतेची काही मर्यादा नाही. त्यामुळे ह्या एसआरटी पद्धतीने जर सारं जग जर शेती करू लागलं तर सॉइल कॉन्झर्वेशनचं सगळ्यात मोठं जे काम जे निसर्गाच्या समतोलासाठी आवश्यक आहे ते काम होईल. तो सगळा जमिनीचा डिपॉझिट झाला तर विश्वाचं तापमान कमी होण्याची सुद्धा यामुळे फार मोठी मदत मिळणार आहे. लोक सगळीकडे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतात. त्याचं कारणच आहे की ऑर्गॅनिक फार्मिंग लोक का आकर्षित होतात. तर ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजेच रेसिड्यू फ्री फार्मिंग. रेसिड्यू फ्री ज्यामध्ये विषारी अवशेष आढळत नाही केमिकलचे, अशी शेती म्हणजे ऑर्गॅनिक. बोराडे साहेब जरा ऑर्गॅनिक पेक्षा अधिक ऑर्गॅनिक असली यासाठी, कारण यामध्ये जर आपण काही केमिकलचा वापर करत असतो, खताचा वापर करत असतो. हॅलो, हा जरा नाही आपण आवाज येतोय का? आपण थांबा आता. आपलं थोडं एक आवडता घ्या, एखाद 2-1.5 मिनिटात आवडता घ्या. होय होय होय, चालेल चालेल, ओके ओके. तर अशी ही एक अभिनव संकल्पना या एसआरटीच्या माध्यमातून आपण मांडलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर सर्व शेतकऱ्यांनी स्वीकारावी हे तंत्र. आणि ज्यांना कोणाला प्रत्यक्ष पाहायचं असेल त्यांनी मावळाच्या आजूबाजूला जे आहेत, पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूला शेतकरी त्यांनी प्रत्यक्ष येऊन इथे जरी आमच्या काही शेतकऱ्यांची भेट घेतली त्यांना हे निश्चितपणे पाहता येईल. आणि सीइंग इज बिलिव्हिंग, म्हणजे स्वतःच्या डोळ्याने पाहिलं की त्यांना अधिक विश्वास वाटेल. आता या वर्षी या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष ट्रेनिंग आयोजित करणं आणि आम्हाला सुद्धा प्रत्येक ठिकाणी विजिट करणं शक्य नव्हतं. म्हणून ही झूम वरची मिटिंग आपण आयोजित केली. या झूम वरच्या मिटिंगला तुम्ही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आणि त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि मला जी सरांनी बोलण्याची संधी दिली तर मी सरांचा आभारी आहे. जय जय महाराज. थांबतो मी. आज आपल्या बरोबर 66 सगळे आपण आहोत, 66 जण. आणि याच्यानंतर आता श्रीनिवासजी पंडे आपला अनुभव सांगणार आहेत की ते कसं शिकले. आणि त्याच्यानंतर श्रीनिवासजींच्या नंतर रसिका बोलणार आहे, तिचे अनुभव सांगणार आहे. आणि सगळ्यात शेवटी आमचे योगेश बनसोडे तुम्हाला ह्या तंत्राविषयी सांगणार आहे. तर तुम्हाला असं वाटेल हे सगळे गोड गोड गोष्टीच बोलतायत, तंत्र काय आहे. पण तंत्राविषयी थोडक्यामध्ये कारण तंत्र प्रत्यक्ष उद्या तुम्हाला बघायचं आहे. पण तंत्राविषयी थोडक्यामध्ये योगेश बनसोडे आपल्याशी संवाद साधणार आहेत शेवटी. सगळ्यात श्रीनिवासजी पंडे प्लीज बोला. दादा नमस्कार आणि सगळ्या शेतकऱ्यांना नमस्कार. मला फक्त एवढंच सुचवायचं आहे, मी जास्त टेक्निकल याच्यामध्ये नाही जाणार, पण अगदी अमॅच्युअर कडनं प्रोफेशनल कडे जाण्याकरता, शेती समृद्धी करता जाण्याकरता जो मार्ग आहे तो एसआरटी आहे. मी जवळपास आय एम अ फार्मर बाय इनहेरिटन्स, म्हणजे वारसा हक्काने माझ्याकडे शेती आलेली आहे. आणि मी जेव्हा पहिले पारंपरिक शेती करत होती तेव्हा त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी होत्या. पण साधारणतः 16-17ला जेव्हा मी एसआरटी पद्धतीच्या बाबतीत बघितलं रायगडला गेल्यानंतर, तेव्हा म्हणजे मी अजून दादांकडे नाही गेलो, तिकडनं असं फिरत येत असताना मला असे थोडे शेतीचे बेड्स दिसले की जसे आपण आसामात चहाचे वगैरे मळे बघतो ना तसे, आणि त्याच्यामध्ये धानाची लागवड केलेली होती. पण तेव्हा काही कारणास्तव वेळ नव्हता. एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये मी तेव्हा कामात होतो, जागतिक वृत्तसंस्थेमध्ये. तर नुसते फोटो काढून मी नागपूरला परत आलो आणि त्याच्यानंतर मग सर्च केलं की हे काय पद्धत आहे. तर तेव्हा मला कळलं की याला जे आहेत याला सगुणा राईस टेक्निक म्हणतात. मग त्याच्यानंतर आणखीन सर्च केल्यानंतर मला दादांचा नंबर मिळाला. पण त्याच्या आधी मी यूट्यूबवरनं एसआरटी तंत्रज्ञानाची माहिती अगदी मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, तर ती डाउनलोड केली. डाउनलोड केल्यानंतर शेतीवर गेलो. शेतीवर आमचे जे 2 गडी आहेत त्यांना मराठीत लॅपटॉपवर समजून सांगितलं की असं असं भाताचं तंत्रज्ञान आहे आणि आपल्याला याप्रमाणे करायचं आहे. तर साधारण 16-17 मध्ये 1 एकरमध्ये आणि 17-18 मध्ये मी 7 एकरमध्ये लागवड केली. आणि लागवड करायच्या आधी जेव्हा बेड वगैरे बनवले तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मी दादांना फोन केला की म्हटलं असं असं मी इकडे या प्रकारचं लागवड करायचा प्रयत्नात आहोत. आणि त्यानुसार आता जे आपण कोरोनामध्ये जे सोशल डिस्टन्सिंग किंवा डिस्टन्स लर्निंगवर जसे ज्ञान घेतोय ना, तसं दादाचं आणि माझं ज्ञान झालेलं आहे.
आम्ही दोघे एकमेकाला कधीच भेटलेलो नाहीये. बघू आता पुढे केव्हा भेटणं होईल ते. पण त्यानुसार त्यांच्या उपदेशाने, आणि इतकं सोपी पद्धत आहे की नुसतं वाचून सुद्धा करता येते. थोडंसं तुम्हाला एक इंटरेस्ट पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि 16-17 मध्ये मी जेव्हा लागवड करायला सुरुवात केली तेव्हा त्याचं नियोजन हे असं केलं की 7 एकरामध्ये जेव्हा मला लागवड करायची होती, मी विचार केला होता करू तर 100% किंवा 0%. मग करायची तर 100%च करायची, आणि करायची तर अगदी डिटेलिंग घेऊन का नाही करायची, हा मुद्दा मुळाशी ठेवून ते सुरुवात केली. साधारणतः मृग लागायच्या 3 किंवा 4 दिवस आधी मी ट्रॅक्टर वापरायला सुरुवात केली शेतीमध्ये. पहिला एक ट्रॅक्टर भाड्याने घेतलं, त्याच्यामध्ये उभी आडवी नांगरणी करून घेतली. 1-1.5 तासानंतर पुन्हा दुसरं ट्रॅक्टर आणलं, त्यांनी रोटावेटर मारून घेतलं, आणि एक 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 पट्टा आपला जो पार्ट असतो शेतातला 1.5 एकरचा, त्याची विभागणी करून त्या एक एक ट्रॅक्टरला समोर समोर पळवत होतो. आणि तिसऱ्या ट्रॅक्टरने मी बेड मेकरनी त्याचे तासे बनवून घेतले, बेड्स बनवून घेतले. म्हणजे दुपारी साधारण 3-3:30ला करायला बसलो मी हे, तर रात्री 1:30 वाजता माझं 7 एकरामध्ये सगळं करून झालं होतं. प्रोव्हाइडेड 3 ट्रॅक्टर्सनी याच्यात परिश्रम घेतलेले. पण 16-17 नंतर आजचा दिवस आहे, आजपर्यंत माझ्या शेतात ट्रॅक्टर आलेला नाहीये. आणि दुसरं सांगायचं म्हणजे आपल्याला शेतकरी जो आहे ना, हा नेहमीच विषम परिस्थितीत कामं करतो. त्याला कधीच कोणतीच गोष्ट फेवरेबल नाही राहत. कधी पण तुम्ही बघितलं असेल, शेतकऱ्यांचे फोटो सुद्धा जे मासिकात पब्लिश होतात ना, ते असे आकाशाकडे पाहून राहिला आहे, जमिनीला भेगा पडलेली आहे, अगदी लाचार आहे असे. तर ह्याच्यातनं की याच्यातनं थोडी सुधारणा व्हायला पाहिजे. म्हणून आपण जी तंत्रज्ञान वापरतो त्याच्यामध्ये SRTचा निश्चित फायदा होतो. आता 17-18 साली बघा, जेव्हा आम्ही सुरुवात केली त्या वर्षी अगदी पर्यटकाला जेव्हा सुरुवात असते त्यावेळेला भयंकर पावसाने ताण दिला होता. जवळपास जून आणि जुलै महिन्यामध्ये अजिबातच पाऊस नव्हता आला. काहीतरी पर्यटकांकरता आला, लोकांनी थोडेफार काहीतरी आपले पर्य जिवंत केले होते, पण नंतर चिखळणी करता ऑगस्ट महिना लागला आणि लोकांना तेव्हा करता नाही आलं. पण त्या केसमध्ये मी स्प्रिंकलरनी बेड ओले करून SRTने लागवड केली, आणि त्याच्यामध्ये मला पारंपरिक शेतीपेक्षा जवळपास 20% उत्पादन झालं होतं. ऑन द कॉन्ट्ररी अगदी विषम परिस्थिती आली ही 18-19 मध्ये, म्हणजे 19-20 मध्ये, म्हणजे मागच्या वर्षी बघा 4 जुलैला लागवड केली, त्यानंतर 7 जुलै ते जवळपास 10 ऑगस्ट पर्यंत कंटिन्युअस पाऊस होता. म्हणजे कोणतंही तणनाशक जरी वाढतो म्हटलं तरी 1-1.5 तासामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये धुवून निघून जायचं. पण आणि तण इतकं वाढलं होतं टोंगळ्यापर्यंत, पण तेव्हा असं वाटलं की आता यावर्षी काही होणार नाही धान वगैरे. असा जस्ट असा फेरफटका मारून काय झालं ते झालं, नाही झालं असं बघून पुन्हा पाहणी करून तणाच्या खाली जेव्हा बघितलं, तण हे टोंगळ्यापर्यंत होतं, पण तणाच्या खाली आपण 21 दिवसाचे जसे पर्याय लावतो तसं टोकणणी केलेला धान अगदी व्यवस्थित होता. मग तेव्हा म्हटलं आता काढायचं कसं आणि ते तण काढायचं कसं. त्यामुळे म्हटलं आता इतका पाऊस येतोय तो येऊ द्यावा, आणि सगळ्या बांधांमध्ये अगदी पाणी साचवून ठेवलं. एक 2-3 दिवस पाणी साचून ठेवल्यानंतर हे जे तण झालं होतं ना, हे साधारणतः 4 किंवा 5 बायकांनी अगदी उपडून काढून बांधावर ठेवलं. आणि त्याच्यानंतर जे मला रोपं दिसली धानाची, ते अगदी रिज्युवेनेट झाल्यासारखी दिसली. मी अनिलकडे ते पाठवली फोटो, आधीचं तण आणि नंतरचं जे तण आहे त्याच्या. तर ते बहुतेक पुढच्या तुम्हाला क्लासरूम मध्ये जर शक्य झालं तर शेअर करता येईल. थोडक्यात सांगायचं असं की जेव्हा लेबर जेव्हा एंगेज असतो तेव्हा आपण फ्री असतो, आणि आपण जेव्हा एंगेज असतो तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात. म्हणजे राईट फ्रॉम लेबर मॅनेजमेंट पासनं तर ऍग्रिकल्चर इनपुट, म्हणजे ट्रॅक्टर कोणाकडे नसतं. आता आमच्या विदर्भामध्ये सगळे मिनिमम लँड होल्डर्स आहेत, फार्मर्स. अराउंड 2.5 एकर टू 5 एकर्स वगैरे सगळ्यांची शेती आहे. अल्टरनेट क्रॉपिंग पॅटर्न इथे जवळजवळ अशक्य आहे, आणि 2-3 प्रकारची पिकं घेणं वगैरे सगळंच अशक्य आहे. एक तर सोयाबीन घेतलं, भरपूर पाऊस आला, गेलं तरी विसरलं. खूप मोठं उत्पादन झालं, लष्करी वेळ आली तर विसरलं. अशा सगळ्या गोष्टी होतात आहेत. पण या SRT मध्ये कसं आहे की तुमचे बेड्स अगदी तयार असतात ना, त्याच्यामुळे तुम्हाला शिफ्टिंग ऑफ क्रॉप करायला फक्त तुम्हाला डोक्यात जेव्हा विचार येईल ना करायचा, तेवढाच वेळ लागतो क्रॉप पॅटर्न चेंज करण्यामध्ये. हे मला अगदी मुद्देसूद सांगावं असं वाटतं. आणि टेक्निकल डिटेलिंग मध्ये मला असं वाटतं की जेवढे पण लोक आज 68 लोक आलेले आहेत, त्यांनी युट्यूबवर जावं किंवा त्यातनं ते SRT भाग लागवड तंत्र आहेत दादांचं, ते डाउनलोड करून घ्यावं आपापल्या मोबाईलमध्ये किंवा ह्याच्यामध्ये, आणि दुसऱ्या दिवशी कॉलवर येताना थोडा अभ्यास करून यावा. म्हणजे प्रत्येकाच्या सांगण्यामध्ये आणि विचारण्यामध्ये सारखेपणा नाही राहणार. एवढंच मला सुचवायचं वाटतं त्याला.
छान, अतिशय छान, उत्तम. तेव्हा मंडळी, हे एक फार सुंदर उदाहरण आहे श्रीनिवासजी पंडे, की किती म्हणजे खरोखर एकलव्य असेल का नाही असे समोर एकलव्य आहे, की कधी आमची एकमेकांची भेट नाही आणि तरी सुद्धा गुरुपेक्षा शिष्य आज चांगला आहे असं प्रत्यक्षात दिसायला लागलेलं आहे. आणखीन एक गोष्ट सांगायची होती याच्यामध्ये, की आपल्या SRT मध्ये जे शेतकरी आहेत ना, ते इतके मदतीला धावून येतात. आता म्हणजे सांगायचं होतं की मी नुसता विचार केला तेव्हा दादांनी मला राजेश वाणींचा नंबर दिला होता. तर त्यांनी लगेच मला साचा करून आणून दिला, फील्डवर येऊन व्हिजिट करून गेले. त्यानंतर असिस्टन्स जो असतो आपल्याला, हेल्प जी म्हणतो, असं करायचं तसं करायचं त्याप्रमाणे. तर ही जी तुम्हाला सुरुवातीला जी मदत मिळते ना, त्यानुसार जे अपकमिंग फार्मर्स असतात, जे येणारे असतात, त्यांना पण आपण त्या पद्धतीनेच मदत करायला जातो पुढे. आणि हे अगदी विन विन सिच्युएशन झाली आहे प्रत्येकाकरता. कोणी पण SRT लागवड करतो म्हटल्यानंतर आपल्याला जशी मदत मिळाली तशीच मदत आपण दुसऱ्या शेतकऱ्यांना, त्याचा एक नवीन पायंडा याच्यामध्ये निर्माण होतोय. बरोबर बरोबर. ते फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ही सगळ्यांना, तुम्हाला सगळ्यांना जे नवीन आहात, आमच्याशी ज्यांची अजून कोणाशी भेट झालेली नाही, तुम्हाला प्रत्येकाला हा अनुभव आणि ही अनुभूती, आनंदाची ही अनुभूती तुम्हाला सगळ्यांना येणार आहे. आता अशीच एक आनंदी चेहरा तुम्हाला इथे समोर येतोय. रसिका, तिने सुद्धा ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएशन केलेलं आहे. ती अतिशय लांब खेड्यामध्ये राहते आणि प्रचंड उत्साही, खूप छान छान काय काय तिच्या प्रवृत्ती आहेत. परंतु आज रसिका आपल्याला, तिने गेल्या वर्षी प्रथमच SRT सुरू केलं आणि तिला खूप पुराचे तडाखे हेन तेन असे बसले. रसिका, तू आम्हाला तुझ्या अनुभवांची जरा माहिती सांग, की शेतकऱ्यांना, हे ते सगळे जमलेले शेतकरी आहेत, या सगळ्यांना तुझ्या अनुभवाचा फायदा व्हावा, प्लीज सांग. नमस्कार मंडळी. प्रथमतः मी माझी ओळख करून देईन. मी रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका येथील कोलात्रे म्हणून जे गाव आहे तिथे माझं शेत आहे. तर आजच्या या झूम मीटिंग द्वारे मी तुम्हाला माझे अनुभव शेअर करू इच्छिते. मागील वर्षी 2019-20 म्हणजे या कालावधीमध्ये मी SRT भात शेती करण्यास सुरुवात केली. आणि आपण म्हणतो ना की एखादी पद्धत असते, एखादे नवीन तंत्र असतं, ते लगेचच स्वीकार केला जात नाही किंवा ते आत्मसात केला जात नाही. प्रथम तुम्ही चमत्कार केला तर नमस्कार मिळतो, अशी एक म्हण जी आहे पूर्वजांची. तसंच काहीसं माझ्या बाबतीत घडलं. माझं वय फक्त 22 होतं, म्हणजे 22 आहे आता, चालू 23 आहे. तर जेव्हा मला या तंत्राविषयी माहिती झालं, दादांच्या संपर्कात मी मागील काही वर्ष म्हणाल तर काही 3-4 वर्ष दादांच्या संपर्कात आहे. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना SRT तंत्र माझ्या हाताशी जे लागलं ते मागील वर्षी लागलं. आणि ते तंत्र असं आहे, आणि त्या तंत्र आत्मसात करून माझ्या जीवन पद्धती, माझ्या कौटुंबिक गरजा, माझं कुटुंब, माझं तालुका नव्हे तर माझं गाव कशा प्रकारे चैतन्यात आलं, याचा छोटासा अनुभव मी तुम्हाला या झूम मीटिंग द्वारे मी आपल्यासमोर अनुभव माझा शेअर करू इच्छिते. 21 मे 2019 मध्ये दादांची पहिली शेतकरी मेळावा मी माझ्या शेतावर घेतला. होते काही आणि त्याच्यामध्ये 70% शेतकरी होते. परंतु आपण म्हणतो ना की प्रथम करा, आधी केले मग सांगितले, या उक्तीप्रमाणे प्रथम मी माझ्या शेतामध्ये उभी आडवी शेताची नांगरट करून घेतली. घरी गाई गुरं असल्यामुळे माझ्याकडे जे काही उपलब्ध शेणखत होतं ते टाकून घेतलं. आणि 12 जून ला पहिली टोकणणी झाली. टोकणणी केल्यानंतर एक 10 दिवसामध्ये पाऊस पडायला लागला. 4 दिवसानंतर पावसाची सुरुवात झाली. आणि ते केल्यानंतर तिथे गोल नावाचं जे तणनाशक आहे, पहिले मी इथे नमूद करेन की माझं जे शेत होतं ते पहिले 2 वर्ष पडीकच होतं, की कारण भात शेती म्हटली की माझ्या घरामध्ये एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचा की पावसाळी भात शेतीमध्ये माझ्या घरी एकही धान्याचं पोतं घरी जात नव्हतं. त्याचं कारण असं होतं की माझ्या भाताच्या शेताच्या बांधालगतच नदी आहे, आणि या नदीची तुंबी मारते किंवा जो पाणी येतो तो पूर्ण शेतात येतो.
आणि शेवटचं शेत असल्यामुळे सगळंच पाणी माझ्या शेतात येतं आणि होतं नव्हतं ते सगळंच वाहून जातं. त्यामुळे पावसाळी भात शेती करायला माझ्या घरातली लोक कुटुंबायचं की नाही नको करूयात, केलेली सगळी मेहनत वाया जाते, मग अशा वेळेला खर्च करून काय उपयोग ना. पण या सगळ्यांचा राग रोष सगळं पत्करून मी माझ्या डिग्रीचं नव्हे तर माझ्या जो ज्ञान आहे माझं जे मी जे शेती पदविका जे अभ्यास जो केलाय त्याचा उपयोग करून आणि दादांचं मार्गदर्शन घेऊन एसआरटी भात शेती पद्धतीला सुरुवात केली. एसआरटी सुरुवात केल्यानंतर लोक म्हणाले मग तुला पहिले नांगरणी करावी लागेल, मग ते गादी वाफे तयार करा, नांगरणी केल्यानंतर वाफा तयार करायला लागेल, मग भात बियाणं टाका, बऱ्याचशा गोष्टी मला त्यांनी सांगितलं. जणू मी कोणी बाहेरची आहे आणि मला शेतीचा आणि माझा काही संबंध नाही अशा प्रकारे ते लोकांचं आणि माझं ते बिहेवियर असं होतं. पण जेव्हा दादांच्या संपर्कात राहून दादांच्या मार्गदर्शनपर मी बेड तयार करून घेतले आणि बेड तयार केल्यानंतर म्हणजे गादी वाफे तयार केल्यानंतर एकाच वेळेला तुम्हाला धान्य आणि खत टोकायचं आहे हे जेव्हा लोकांनी पाहिलं तेव्हा म्हणे अरे हे असं कसं होऊ शकतं. कारण आपण पारंपरिक भात शेती करतो त्यावेळेला धूळ वापा पेरणी आपण करतच असतो, परंतु पावसाची अनिश्चितता आहे आणि तरी तुम्ही टोकणणी करताय म्हणजे भात बियाणं आणि खत घालताय, अरे कसं शक्य होऊ शकतं. तर माझ्यासमोर मलाही मोठा प्रश्नच होता की हे कसं घडेल. पण माझा दादांवर आणि दादांनी आपल्यासाठी जे तयार केलेलं एसआरटी तंत्र आहे या तंत्रावर पूर्णतः विश्वास होता आणि त्या विश्वासावरच मी या भात शेतीसाठी पाऊल टाकलं होतं. टोकणणी झाली, पाऊस 4 दिवसामध्ये पडला, उलट्या पावली गोल आणि ग्लायफोसेट नावाचं तणनाशक जे आहे त्याची फवारणी केली. आणि फवारणी करण्यामध्ये एक महत्वाचा उद्देश असा एक होता की आधीचं जे कशाळचं बी होतं भात शेतातलं ते पुन्हा उगवू नये म्हणून क्लिंचरची फवारणी केली होती आणि भात अतिशय उत्तम उगवण झाली. आणि उगवण होत असताना आपल्याला पावसाळ्यामध्ये जो अधिक त्रास होतो तो खेकड्यांचा होतो. त्याच्यासाठी दादांच्या सल्ल्याने आणि फोरेट नावाचं जे आहे ते भातामध्ये मिक्स करून बांधावर घातलं, नव्हे तर बेडमध्ये कुठे बोकं जर पडली असतील तर तिथे मी घातलं ते आणि तशा पद्धतीने मला तो खेकड्यांचं नियंत्रण मिळायला लागलं. आणि 8 दिवसानंतर जेव्हा 8 ते 15 दिवसानंतर लोकांची चिखळणीची कामं सुरू झाली, राब उपटण्याची कामं म्हणजे सुरू झाली, अशा वेळेला माझं काहीच काम नव्हतं, मी फक्त माझ्या शेतावर जात होते. आणि इथे मी अगदी मनापासून सांगेन किंवा एक आनंदाच्या भरात सांगेन की मी सकाळी 5:30 माझ्या शेतावर असायचे. ते फक्त याच्यासाठीच असायचं की माझं शेत कसं दिसतंय. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की कुठच्याही कानाकोपऱ्यातून आपलं शेत तर चारही बाजूने पाहिलं तर तुम्हाला एका सरळ रेषेत दिसतं आणि सरळ रेषेतलं ते दृश्य पाहायला डोळ्याने इतकं काही सुखद वाटतं की याच्यासारखा आनंदच नाही कुठचा. जसं दादानी पहिल्याच वेळेला म्हटलं की एक शेतकरी आहेत की त्यांना ते पाहिल्याशिवाय जेवणच जात नाही, असं माझं काहीसं घडायचं. आणि असं होत होतं ना, असं म्हणतो ना की शेतकऱ्याला कुठेतरी विघ्न हा येतच असतो. आणि असंच माझ्या बाबतीत घडलं की 4 सप्टेंबर, 4 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट असा पहिला महापूर झाला आणि त्यानंतर 4 सप्टेंबर आणि 5 सप्टेंबर असे 2 महापूर झाले. या महापुरामध्ये आता तर मग लोकांना गंमतच वाटू लागली होती की हे नवीन तंत्र आहे, विरोधात तर होताच, पण मग आता होणार काय. पूर्वांपारीच्या भात शेतीमध्ये एकही धान्याचा पोता घरी जात नव्हता, तर आता तर काय सगळं भुईसपाट होणार आहे हे सगळ्यांनी मनात असं बांधलेलंच होतं. आणि जेव्हा पूर झाला त्या रात्री मी माझ्या शेतावर गेले, तर मला वाटतं साधारण 7:30 ते 8ची वेळ असेल सायंकाळची. मी शेतावर गेले, माझं शेत आणि माझं शेतघर याच्यामध्ये जवळजवळ 12 ते 15 फुटाचं अंतर आहे शेतामध्ये आणि घरामध्ये. तर घर माझं पूर्ण अर्ध बुडालेलं होतं. माझ्या डोळ्यामध्ये अश्रू काही केले थांबेनार, आता हे पुढे काय होणार. मग लोक म्हणतात ते खरं होणार का, अमुक सगळ्या गोष्टींचा असं प्रश्नांची सरबत्ती माझ्या डोक्यामध्ये सुरू झाली. पण मला कुठेतरी खात्री होती, दादांविषयी विश्वास होता एक आणि तंत्राविषयी शाश्वती होती की नाही काही केला ठीक आहे, बघा जो होगा सो देखा जाएगा असं म्हणून मी पुढे गेले. आणि 2-3 दिवस झाले, तिसरा दिवस उजाडला. तिसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजता पाणी ओसरलं आणि जे पाहायला गेलं ते एक वेगळाच काही आनंद असा होता
की माझ्या शेजारी माझे जे शेतकरी होते, माझा जो शेजारी शेतकरी होता, त्याचं जे भात होतं ते पूर्णतः वाहून गेलं होतं, की त्या शेतामध्ये साधं भाताचं चूड म्हणतो किंवा एखादं रोपही शिल्लक राहिलं नव्हतं. आणि माझ्या शेतामध्ये माझं शेतातलं जे भात होतं ते उत्तम प्रकारे उभं होतं आणि कुठच्याही प्रकारचं त्याला काही झालं नव्हतं. इतकी छान साधक बाधक परिस्थिती त्या पर्यावरणावर होती किंवा पुरामुळे झाली. आणि पुरामुळे आणखी एक मला बेनिफिट असा झाला की जो गाळ होता इतर शेतीमध्ये, जो वरून येणारे सगळ्या खलाट्यांचा जो शेताचा जो गाळ होता तो माझ्या शेतात येऊन बसला. त्याच्यामुळे मला आणखी फायदा असा एक झाला. आता तुम्हाला मी आणखी ते काय सांगेन की तुम्हाला असं वाटेल की पूर झाला म्हणजे शेतातली मळी गेली, भात गेलं. 2 मिनिटं. हॅलो हॅलो. तर याच्यामध्ये मला अगदी असं स्पष्टपणे सांगायचं की ज्या वेळेला पूर येईल किंवा जेव्हा शेजारचं शेत वाहून जातं, निश्चितच माझ्या शेतामध्ये काही शिल्लक राहिलं नसावं, नव्हे तर काहीच राहणार नाही अशी एक परिस्थिती होती. पण अशा वेळेत सुद्धा माझ्या आणि हे पाहून मी इतकी काही भारावून गेले. आणि मग मी त्यावेळेला मनाशी मध्ये नक्की शाश्वती आहे, 100% आपल्याला शाश्वती मिळते. तर याचप्रमाणे आपण हेच तंत्र जे आपल्याला उमगलंय, जे समजलंय, जे अनुभवास येतंय, ते आपण इतर शेतकऱ्यांना सांगितलं, समजावून दिलं आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभूती घ्यावयास लावली, तंत्र आणखी पुढे जाईल. आणि या तंत्रामुळे आणखी लोकांचा फायदा होऊ शकतो, त्यांना आणखी बऱ्याचशा गोष्टींचा उपयोग होऊ शकतो. कारण पारंपरिक भात शेती करायची म्हटली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागतं आणि सगळ्या गोष्टींची साधक बाधक परिस्थिती लागते. तुमची पेरणीची वेळ, कारण एकाच वेळेला पेरणी चालू असते, लावणी चालू असते आणि एकाच वेळेला ट्रॅक्टरचंही काम चालू असतं. परंतु एसआरटी तंत्र वापरल्यामुळे तुम्हाला एकाच वेळेला नांगरणी करायची आहे आणि पुढील काही वर्ष, पुढील 10 ते 15 वर्ष तुम्हाला त्याच्यामध्ये नांगरच चालवायचं नाहीये, ट्रॅक्टरच घालायचे नाही. इतकी छान तंत्र हे दादांनी आपल्याला दिलंय. हे झालं. त्याच्यानंतर कापणीची वेळ ऑक्टोबर नोव्हेंबरच्या एंडिंगला कापणी माझी झाली. आणि जेव्हा भातपीक स्पर्धेमध्ये माझ्या नावाचं नाव घेतलं गेलं होतं आणि आपल्या भात शेतीमधून इतकी ऍडव्हर्स कंडिशन असून देखील एका गुंठ्याला 70 किलो असं मला त्यातून भाताचं उत्पन्न निघालं, म्हणजे हेक्टरी 7 टन असं विक्रम करण्यात आला. आणि हे केवळ घडलं ते एसआरटी तंत्रामुळे. तर मग इतकं करून मी थांबले का? तर नाही. मग जे बेड होते ते बेड मग भात कापणीनंतर जे चूड शिल्लक राहिलं, चुडामध्ये जी कोंब बाहेर निघालं, त्याला मी ग्लायफोसेटची फवारणी केली. आणि लगेचच त्याच दिवशी चुडामध्ये भात शेतीमध्ये आपण 5 ओळींची टोकणणी करतो आणि कडधान्यामध्ये मी 3 ओळींची टोकणणी केली, म्हणजे 3 ओळींची टोकणणी केली. आणि पहिलं जे पीक घेतलं भातानंतरचं ते वाल होतं. तर वालाबरोबर हरभरा, मूग, मटकी, मोहरी होती, सूर्यफूल काही प्रमाणात. इथे मला सांगायला असा आनंद होईल की तब्बल भात शेतीमधून 50,000 52,000 रुपये मी भात शेतीतून कमावले. आणि त्यानंतर जे पीक घेतलं कडधान्याचं, ते वाल, मूग, मटकी, हरभरा, यातून एक 30,000 ते 35,000 रुपये कमवलं. आणि त्याच्यानंतर जे तिसरं पीक घेतलं ते होतं मूग. असं वर्षाकाठी 3 पीक घेऊन मी 1.5 लाख रुपये उत्पन्न मिळवलं. तर आपण शेतकऱ्यांनी इतरांकडे काम का करावं? कारण साध्यात करायची इथे भूमिका नाही म्हणणार, परंतु माझ्यासारखे जे नौके शेतकरी, जे तरुण शेतकरी आहेत की
आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाहाल तर अनेक जणांच्या नोकऱ्या जाणार आहेत, कित्येक जण बेरोजगार होणार आहेत. पण अशा वेळेला जर शेतकऱ्याने किंवा तरुण शेतकरी शेतीकडे वळला आणि वर्षाकाठी जर मला 1.5 लाख रुपये मिळत असतील माझा खर्च वगळून, तर मला महिन्याला 10 ते 12,000 रुपये महिना पडला. तर इतकी छान परिस्थिती असताना मी नोकरी का करावी? म्हणजे एक पूर्वी म्हण होती, कन्हेरी मठातले काडसिद्धेश्वर महाराज म्हणतात की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही उक्ती जर SRT तंत्र वापरलं तर नक्कीच सार्थ ठरेल. आणि SRT तंत्र वापरून माझ्या जीवन पद्धतीमध्ये, माझे कौटुंबिक स्तरावर आणि तालुक्यावर खूप मोठा बदल घडून आला. आणि शेतकऱ्याला प्रतिष्ठा काय असते आणि प्रतिष्ठा व्हायला शेतकरी काय करू शकतो, आणि सर्वात महत्वाचं की सगळं सोंग करता येतं परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. आणि हे साधक ही जी गोष्ट आहेत किंवा ही जे काही मला अनुभवास आलं हे केवळ SRT तंत्रामुळेच अनुभवास आलं, असं मी ते स्पष्टपणे आणि खात्रीने शाश्वती देऊन सांगू शकेल की शेतकऱ्याला पुढील भविष्यकाळ जर एक उत्तम स्थितीत आणायचं असेल तर SRT सारखं तंत्र नाहीये, कारण त्याच्यामध्ये शाश्वती आहे. तर माझं 2 मिनिटाचं पूर्ण थांबवण्यापूर्वी मला एक छोटीशी ते काव्य सांगू इच्छिते. बांधावरी बैसुनी करावा नित्यपाठ, बांधावरी बैसुनी करावा नित्यपाठ, शेतीचे तंत्र करावे आत्मसात, योग्य वेळी निवडावा सकस वाण, पिकेल शेतात मग मोतियाची खाण, भाताचे रोप लावून शेतात जपावे लेकरा परी घालून खत, ओटी अभंग हात कसब शेतीचे, ओठी अभंग हाती कसब शेतीचे, येईल दारात मग विश्व समृद्धीचे. असंच सार्थ ठरणारे आपलं SRT तंत्र आहे असं मला मनोमन वाटतं. आणि सर्व नवख्या शेतकऱ्यांना मला असं म्हणायचंय की आपण सुरुवात करताना अगदी तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात शेती असेल, काही एकरात शेती असेल, तर सुरुवात करताना मी म्हणणार नाही की तुम्ही 5 एकरला सुरुवात करा, 4 एकरला सुरुवात करा. तर सुरुवातीला तुम्ही 20 गुंठ्यापासून जरी सुरुवात केलीत आणि त्याचा अनुभव आणि त्याचा यशस्वीता तुमच्या लक्षात आली तर पुढील वाटचाल तुमची अधिक सुखकर होईल असं मला वाटतं. आणि एवढंच बोलून मी माझे SRT तंत्राविषयी जे काही मनोगत होतं ते आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि जे अनुभव आहे ते आपणापर्यंत शेअर केलं. धन्यवाद. हॅलो. अतिशय छान सांगितलं रसिकानी. तिचे अनुभव तुमच्या लक्षात आला असेल, किती मनापासून बोलत होती, कारण तिचे ते संपूर्ण अनुभव, संपूर्ण अनुभूती ही फार मनापासून तिला आलेली होती. आणि अगदी परमेश्वराने किंवा निसर्गाने तिच्या शेताची परीक्षा घेतली आणि दाखवून दिलं की ती कशी त्या SRTच्या माध्यमातून उत्तीर्ण झालेली आहे. मी आता माझा सहकारी अनिल पर्यावरण कसं त्याच्याविषयी सांगतो. बरोबर. मंडळी नमस्कार, मी अनिल. आणि खरोखर दादांनी सांगितलं त्याप्रमाणे मी गेली 7-8 वर्ष दादांसोबत काम करतोय त्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि रसिकाचं जे उदाहरण आहे आता, हे रसिकाने जे सगळं काही सांगितलं त्याला एक चांगला शब्द आहे, इंग्रजी शब्द, त्याला म्हणतात क्लायमेट स्मार्टनेस. तर SRTचा शेतकरी हा क्लायमेट स्मार्ट असू शकतो हे रसिकाच्या उदाहरणावरनं आपल्याला दिसून आलेलं आहे. तर मला जे आज सांगायचं आहे की SRT मधून पर्यावरण खूप आनंदी होत आहे. म्हणजे जसा शेतकरी आनंदी होतोय तसा पर्यावरण सुद्धा खूप आनंदी होतं. आणि याची काही उदाहरणं आम्ही प्रत्यक्ष पाहिले, याची अनुभूती आम्ही इथे घेतलेली आहे सगुणा बागेमध्ये. त्याचे काही मी फोटो तुम्हाला शेअर करू इच्छितो इथे. तर श्रीनिवासजी, आपण मला जरा मदत करा की फोटो जर दिसत असेल स्क्रीनवरती तर हो म्हणा. श्रीनिवासजी, फोटो दिसतोय स्क्रीनवरती? दिसतोय. ओके, थँक्यू. तर मंडळी, समोर जो फोटो तुम्हाला दिसतोय याच्यामध्ये ही सुपीक माती दिसते. आणि जमीन श्रीमंत झाल्याशिवाय शेतकरी श्रीमंत होऊ शकत नाही. तर SRT मध्ये खरोखर ती माती श्रीमंती होते आणि त्याच्यातून शेतकऱ्याची श्रीमंती येते. आणि त्याच्यातून आणखीन म्हणजे त्या जमिनीमध्ये वाढणारे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांची श्रीमंती वाढते. आणि एकंदरीत तिथली जी काय परिसंस्था आहे, तिथली जी काय जैवविविधता आहे, या सगळ्यामध्ये त्याची वाढ होते, त्याची समृद्धी होते. हे समोर तुम्हाला इथून दिसत असेल. नंतर आज सगुणा बागेचा
जो सेंद्रिय करब आहे जमिनीचा हा 2.14 इथे दिसतोय तुम्हाला, पण सरासरी जर आपण म्हणायला गेलो तर 1.5% जास्त आहे. म्हणजे हे जमीन सुपीक होण्याचं एक परिमाण आहे. सेंद्रिय कर्ब जमिनीचा असायला पाहिजे 1%, पण आज पारंपरिक शेती जी आपण शेती करतोय जमिनी नांगरून ट्रॅक्टर चालवून त्याच्यामध्ये तो फार कमी झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्राचा तो 0.3 आहे. तर पण सगुणा बागेचा 2% जास्त वाढलेला आहे याच्यातून दिसून येतोय तुम्हाला. आणि ज्या वेळेला पर्यावरण समृद्ध होतं या सगळ्यात एक छोटं उदाहरण म्हणजे किंवा सगळ्यातलं एक नाजूक उदाहरण म्हणजे संवेदनशील जे आहे ते म्हणजे गांडूळ, की शेतामध्ये आपोआप मोठ्या प्रमाणात गांडूळ वाढायला लागतात. कारण ह्या पद्धतीमध्ये आपण काय होतो आणि जागेला कुजवतो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथे गांडूळ येतात. गांडूळ आले की त्यात गांडूळाला येणारे विविध पक्षी येतात किंवा म्हणजे पक्ष्यांची वाढ होते. तिथल्या ज्या निसर्ग संस्थेमध्ये पक्षी वाढतात, गांडूळ वाढतात आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हा कोपऱ्यामध्ये इकडे तुम्हाला काळ्या रंगाचे पक्षी दिसत आहेत. त्या पक्षाचं नाव आहे काळा शराटी, इंग्रजीमध्ये त्याला ब्लॅक आयबिस म्हणतात. तर हा जो पक्षी आहे हा गांडूळ शेतामध्ये यायला लागली ह्या SRDच्या शेतामध्ये. हे पहिल्यांदा आम्हाला म्हणजे 2013 साली दिसून आलं. आणि त्याच्या समोरच्या बाजूला इथे हे पारंपरिक शेत आहे त्याच्यामध्ये ते पक्षी दिसत नाहीयेत, पण इकडे पलीकडे जे SRDचं शेत आहे त्याच्यामध्ये ते दिसत आहेत. सो हे जे म्हणजे पक्षी येणं, गांडूळ वाढणं हे जे काही क्रिया आहेत त्या पारंपरिक शेतीमध्ये कधीच पाहिलेलं नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फुलपाखरांची सभा भरलेली आहे. याला म्हणतात बटरफ्लाय कॉंग्रिगेशन, की मोठ्या प्रमाणात लाखो प्रमाणात फुलपाखरं आता यायला लागली सगुणा बागेत. आणि हे गेली 2015 पासून आम्ही अनुभवतोय की इथली जी काही जैवविविधता आहे, बायोडायव्हर्सिटी आपण ज्याला म्हणतो, ती इतकी सुधारले की वर्षभर इथे तुम्हाला नानाविध प्रकारचे पक्षी दिसतील. पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे येणारे पक्षी दिसतील, गांडूळ दिसतील, हे फुलपाखरं दिसतील. आणि इतकी अत्यंत सुंदर पद्धतीने इथे आता ही सगळी SRDच्या मांडणीतून किंवा ह्या शून्य मशागत शेती पद्धतीच्या माध्यमातून हा जो निसर्ग आहे तो अतिशय समृद्ध व्हायला लागलाय. ह्या सगळ्याचा म्हणजे आम्ही अनुभूती घेतो. इथे आम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळते. समोर तुम्हाला मी जे फोटो दाखवतोय ते ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथे फुलपाखरं आलेली आहेत, ह्याचे फोटो दिसत आहेत. त्याशिवाय हे जे पाण्याच्या म्हणजे पाण्याशी सुद्धा रिलेटेड जे काही पक्षी पिल्लावळ होते त्यांना इथे चांगलं वातावरण मिळतं. त्याच्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात इथे वाढ व्हायला लागलेली आहे. हे तुम्हाला स्वतःला सुद्धा तुमच्या शेतामध्ये नक्की अनुभवायला मिळेल अशी आम्हाला खात्री वाटते. कारण ह्या सगळ्याचा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही बघतोय आणि वेगवेगळे शेतकरी त्यांचे अनुभव सांगतायत की खरोखर आमची माती मऊ व्हायला लागले, आमच्या मातीला सुगंध यायला लागलेला आहे, आमच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात गांडूळ वाढायला लागलेत, पक्षी यायला लागलेत. सो हे जैवविविधता सुधारण्याचं हे जे काम आहे हे सुद्धा SRT मधून होत आहे. म्हणजे नुसतं शेतकरी आनंदी होत नाहीये तर आजूबाजूचा सगळा परिसर आनंदी होतोय आणि ती जमीन आनंदी होते. त्या जमिनीत असणारे जे काही सूक्ष्मजीव आहेत ते मोठ्या प्रमाणात आनंदी होते आणि येणारं पीक जे आहे ते चांगलं भरघोस यायला लागलेलं आहे. ह्या सगळ्याचा आम्ही इथे ह्या SRTच्या माध्यमातून आम्ही अनुभव घेतोय. हा मी जे सांगितलं हा एक पर्यावरणाचा विषय म्हणून आज हे सांगितलं. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता आपण वेळेची मर्यादा बघून मी पुढील आपले जे स्पीकर आहेत त्यांना आमंत्रित करतोय. आता मला इथे राजेश वाणी दिसले होते मघाशी. राजेश वाणी आपण आहात का? राजेश वाणी आपण आहात का? राजेश वाणी राजेश डिस्कनेक्ट झाला बहुतेक. आपल्याला ऐकू येतंय का राजेश वाणी? हॅलो राजेश वाणी. राजेश वाणींना जर अर्ध्या मिनिटात. हा राजेश वाणी नमस्कार. राजेश वाणी नमस्कार. राजेश वाणी अच्छा ठीक आहे. मी हे जे शेतकरी क्लायमेट आम्ही तुमचे मित्र आहोत आणि तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही मैत्री करू इच्छितो. तर आमच्या सगळ्यांच्या तुम्हाला हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला.
तर आता मी आमचे जे सहकारी आहेत योगेश बनसोडे गेले बरीच वर्ष सगुणा हे जे रुरल फाउंडेशन आहे जे ट्रस्ट आपलं हे सगळं काम करतं SRT पसरवण्याचं, त्याच्यामध्ये गेले बरेच वर्ष योगेश आमच्या सह आहे. आणि योगेशची विशेषता अशी आहे की त्यांनी नवीन भाऊ बोराडे त्यांच्याबरोबर अतिशय सुंदर अशी टीम तयार केली. आणखीन आमचे जावई प्रणव कोरके ते आणि हे सगळे मिळून पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुण्यानंतर तिकडे त्यांनी पार सातारा, सांगली, कोल्हापूर ह्या संपूर्ण परिसरामध्ये SRTच्या माध्यमातून आनंदी शेतकरी बरेच उभे केलेले आहेत. योगेश भाऊ हे सगळे जे तंत्र आहे, तंत्र आपण उद्या त्यांना दाखवणार आहोत. तर तुम्ही स्लाइड्स पण दाखवणार आहेत. त्या स्लाइड्स म्हणजे प्रत्यक्ष तुमच्या स्क्रीनवर काय दिसतंय त्याप्रमाणे जरा काही ह्या तंत्राविषयी, तंत्र कसं सोपं आहे आणि नेमकं ते कसं वापरायचं आहे, उद्या त्यांना आपण जे दाखवणार आहोत ते काय काय दाखवणार त्याविषयी जरा आपण सविस्तरपणे आपल्याला आवडेल इतका वेळ घ्या आणि हे जरा तंत्र समजावून द्या. सर्वांना नमस्कार. पहिल्यांदा माझं नाव योगेश बनसोडे आणि मी 3-4 वर्षापासून दादांनी हे जे आपलं SRT तंत्र आहे, हे SRT म्हणजे शेतकऱ्यांना आनंदित करण्यासाठी जे SRT रूपी तंत्र शेतकऱ्यांकडे पोहोचवण्याचं आम्ही हे काम करतोय. तर त्यामध्ये मी एक घटक आहे आणि मला एक आनंद आहे की शेतकरी आता हे SRT तंत्र वापरून आनंदी होत आहेत. तर ह्या SRT तंत्राविषयी तुम्हाला मी थोडीशी मार्गदर्शन करतो. तर SRT म्हणजे काय, हे जमीन न नांगरता शेती करण्याचं तंत्र आहे. म्हणजे शून्य मशागत तंत्र. तर ह्याच्यामध्ये भातच नाही तर सर्व प्रकारची पिकं आपण घेऊ शकतो. तर हे सुरुवातीपासून आपल्या शेतात आपण वापरत असताना म्हणजे कशा प्रकारे काळजी घ्यायची हे थोडक्यात तुम्हाला सांगतो. उद्याच्याला आम्ही डिटेलमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवणार आहोत. तर हे आपल्या ज्या स्क्रीनवरती आपण फोटो बघतोय, तर ह्याच्यामध्ये एकदा जमीन नांगरलेली आहे. जमीन एकदा अशी उभी आडवी नांगरट करून घ्यायची. त्यानंतर थोडंसं शेणखत वापर जर असेल अवेलेबल तर टाकायचं. रोटावेटरनं जमीन रोटरून घ्यायची. आता आपण ह्या फोटोमध्ये बघतोय जमीन रोटरून घेऊन जर हे गादेवापे बनवायचे आपल्याला, हे 20 वर्ष आपल्याला परत यामध्ये दुसरं ट्रॅक्टर चिकन करायचं नाही, काय करायचं नाही. तर हे 20 वर्ष परत नांगरायचं नाही. म्हणजे सुरुवातीला जे बनवून घ्यायचे आहेत ते अगदी व्यवस्थित बनवून घ्यायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये जमीन नांगरल्यानंतर एकदा जर आपण हाताने बनवणार असेल तर 134 सेंटीमीटरच्या अंतरावरती बरोबर ह्या पांढऱ्या पक्कीच्या साह्याने रेषा मारून घ्यायचे आहेत. तर हे रेषा मारता आपल्याला दिसत आहे शेतकरी किंवा जे मंडळ आहेत ते. पुढची स्लाइड. हॅलो 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 माझा आवाज येतोय? हॅलो आवाज येतोय, बोला. हा. तर सुरुवातीला जेवढ्या आपण ही मशागत करायची आपल्याला, ह्याच्यामध्ये हे SRT तंत्रामध्ये जमीन 20 वर्ष आपल्याला नांगरायची नाही. तर त्यामुळे हे जे गादेवापे बनवायचे आहेत अगदी मन लावून अगदी व्यवस्थित बनवून घ्यायचे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपण जी रेषा मारल्या होत्या बरोबर 134 सेंटीमीटर अंतरावरती, त्याच्यावरून बरोबर फावडी साह्याने तो एक छोटासा पार्ट काढायचा आहे. म्हणजे छोटीशी सरी तयार होईल त्या हिशोबाने आपल्याला थोडंसं नियोजन करायचं आहे. जेणेकरून आपल्याला जे पुढचं नियोजन आहे, जे खत औषधं बी बियाणं, म्हणजे हे गादेवापे परत आपल्याला नाचनाच करायचे नाहीत. हे गादेवापे एकदाच बनवायचे आहेत. तर त्या दृष्टीने आपल्याला हे बरोबर ज्या रेषेवरून आपल्याला फावडी साह्याने ते व्यवस्थित करून घ्यायचं. हे झालं मॅन्युअली. म्हणजे अगदी गरिबीतले गरिबी शेतकरी, म्हणजे ज्याच्याकडे बैलजोडी नाही, ट्रॅक्टर नाही घेऊ शकत, असे सुद्धा शेतकरी अशा पद्धतीने शेती करू शकतात. त्याच्या पुढे जाऊन आपण जे आपला बैलजोडी कसे करायचे आहेत किंवा ट्रॅक्टर साईन कसे बनवायचे आहेत ते आपल्याला त्या फोटोमध्ये दिसतील आपल्याला पुढे. हा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सगळीकडे सर्वत्र ट्रॅक्टर अवेलेबल झालेत. तर हे BBF यंत्र असतं. आपल्या स्क्रीनवरचे जो फोटो दिसतोय, हे जे 2 रिजर आहेत त्याला BBF यंत्र, ब्रॉड बेड फरो आणि 2 फळीचं नांगर. तर ह्याच्यामध्ये 134 सेंटीमीटर आपण ऍडजस्टमेंट केलं. म्हणजे 2 टोकातलं अंतर त्याच्या खालच्या जे रो आहेत त्याच्या बरोबर 136 सेंटीमीटर अंतर ऍडजस्टमेंट केलं का बरोबर ते ट्रॅक्टरच्या 2 टायरच्या मागे बरोबर म्हणजे पाठीमागं आपला हा SRT गादेवापा तयार होतो. आणि गादेवापा तयार झाल्यानंतर नॉर्मल जी काही ज्यातली थोडीशी सरीतील माती असेल ती मॅन्युअली फावडी साह्याने आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे. आणि तो करून झाल्यानंतर आपला हा गादेवापा हा वरचा जो टॉप असेल
तो 100 सेंटीमीटरचा असणार आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीला नियोजन करायचं. जमीन एकदाशी नांगरून रोटरून घेऊन गादी वाफे बनवले जाणार. हे ट्रॅक्टर साईन आपण बघू शकतो, आपल्याला दिसते समोरच की 136 सेंटीमीटर अंतर ऍडजस्टमेंट ठेवायचं बरोबर. काय बरोबर आपला हा गादी वाफा 100 सेंटीमीटरचा टॉप आला असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो आपला आता ही SRT पद्धतीने शेती म्हणजे म्हणतोय काय, आता बरेच मंडळी मग म्हणजे आपण ऐकतोय सुरुवातीला जे आपले जे स्पीकर आहेत मग धरून बोलतायत की खूप आनंद होतो, खूप बरं वाटतं बघायला. तर त्याचं मेन काय, आपला SRT साचा आहे. म्हणजे 2 रोपातलं सुयोग्य अंतर, म्हणजे जे शास्त्रानुसार पाहिजे तेवढं अंतर. आता भात लागवड करताना जे पारंपरिक लोक लागवड करतात तर तसं न करता बरोबर टोकनी करून लागवड केलं तर ह्याला आम्ही SRT साचा म्हणतो. आणि ह्याच्या तुम्ही आपल्याला बघू शकता धरायला 2 हँडल आहेत, त्याच्याबरोबर खाली 2 खुंट्याला 25 मीटरचं अशा खुंट्या आणि त्याला आडवा काप आहे. म्हणजे जेणेकरून आपण ते ठेवलं किंवा असं एखाद्या आपटलं किंवा ते ठेवलं का बरोबर खुणा 25 बाय 25 सेंटीमीटर अंतरावरती अशा खुणा पडणार त्यामध्ये. हा ह्याला आम्ही SRT साचा म्हणतो. तर हे करून बरोबर 2 रोपातलं अंतर सुयोग्य कसं ठेवण्याच्या दृष्टीनं याच्यामध्ये आपण नियोजन करणार आहे SRT साच्या साह्याने. पुढे हा, आणि हा वापरायचा कसा, अगदी सोपा आहे. कोरडीप लागवड करायचंय. तर पारंपरिक भात लागवडीचे जर आपण म्हणजे आपल्या डोळ्यासमोर चित्र जर पाहिलं तर म्हणजे पाऊस नाही, वेळेवर पाऊस पडत नाही, चिखलनीला माणसं जास्त, भरपूर त्रास असतो. तर ह्या फोटोमध्ये आपण बघू शकता कोरडीपीला दोघा साह्याने फक्त ते दोघांनी इकडनं एक कण आपटला तिकडून एक कण आपटला का बरोबर खुणा पडतात, इथं भोके पडतात. भोके पडल्यानंतर त्यात भाताच्या नेमक्याच्या 3-4 बिया सोडायच्या आहेत. फक्त भाताच्या 3-4 बिया सोडल्या ह्या आपल्याला फक्त ह्याने खुणा करून घ्यायच्या. आणि हे चित्र बघू शकता. आता मी मग थोड्या वेळापूर्वी बोललो की भात शेती म्हणलं की शेतकरी असा पिचलेला, नाराज असलेला आणि भरपूर मजूर लागतात. तर ह्या चित्रामध्ये आपल्याला ह्या फोटोमधून आपल्याला एक समजेल की अगदी लहान बाळ आहेत, घरच्या आपल्या ताई वगैरे ते काम करताना दिसत आहेत. म्हणजे अगदी कोरडीपला खुणा पडल्यानंतर त्यात भाताच्या 3-4 बिया टाकायच्या. म्हणजे हे चित्र भात शेतीच्या अगदी विरुद्ध आहे पारंपरिक भात शेतीच्या. कारण जे पारंपरिक भात शेतीला भरपूर त्रास होतो तर ह्याच्यामध्ये आपण घरगुती म्हणजे मजूर, आजकाल जी मोठा प्रश्न भेडसावतोय की मजूर अवेलेबल होत नाहीत ऐन टायमिंगला. तर ह्याला एक चांगला उत्तम पर्याय म्हणजे डायरेक्ट घरच्या घरी आपण जे आपले घरगुती मंडळ आहेत ते आपण ह्याच्यामध्ये लागवड करू दिसत आहेत. त्याच्यामध्ये जिथे खुणा पडतील तिथंच नेमकेशा भाताच्या 3-4 बिया आणि सुपलाचे 1-2 दाणे आपल्याला टाकायचे आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण पारंपरिक भात लागवड असेल किंवा पारंपरिक शेती असेल ते चिखलनी नांगरणी केली जाते. आणि ह्याच्यामध्ये काय गादी वाफे बनवायचे आहेत. गादी वाफे बनवून झालं का SRT साह्याने टोकनी करायचे आहे, घरगुती मजुरांचे बचत होते. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे काय, जर आपल्या नवीन शेतकऱ्यांच्या मनात शंकात असेल की टोकनी भात लागवड करायचं आहे म्हणजे गवत भरपूर होईल, तर त्याला पर्याय काय, सर सिलेक्टिव्ह हर्बिसाइड या गोल तणनाशकाची फवारणी करायची आपल्याला. याने काय होणार आहे, तर आपल्याला आपलं जे भात टोकनी केलंय पाऊस पडल्यानंतर किंवा पाणी दिल्यानंतर ह्या बरोबर 15 लिटर मध्ये 15 ml प्रमाण घेऊन ह्या गोलची फवारणी करायची. तर गोलची फवारणी केल्यामुळे काय होणार आहे, हे जे आपलं भात आहे हे भातच अगदी वरती आलेला दिसणार आपल्याला. आणि भात म्हणजे तणांचा त्रास जवळजवळ 70 ते 80% त्रास तणांचा आपल्याला इथंच बंदोबस्त केला जाणार. म्हणजे अगोदर तण येऊन येऊन आपण याच्यामध्ये काळजी घेणार आहोत. अगदी आपल्याला एकदम नक्षी काढल्यासारखं. आता आपण ही जे आता सुरुवातीला म्हणतो ना आपण पीक चांगलं दिसतं, ते अगदी सुरुवातीपासूनच चांगलं दिसतं. बरोबर ठराविक अंतरावरती जेवढे तेवढे बिया टाकायच्या. एक 10 ते 15 दिवस झालेत भात लागवड आपली टोकनी करून, पाऊस व्यवस्थित झाला, गवत आलेलं नाही. एक 10-15 दिवसानंतर ज्या ज्या ठिकाणी काही चुकून बियाण्याची उगवण झाली नाही किंवा काही ठिकाणी प्रॉब्लेम असेल तर अशा ठिकाणी फक्त रिकामा जागा भरायच्यात आपल्याला. म्हणजे ज्या ठिकाणी उगवून आले नसेल तर तिथे एक्स्ट्रा झालेलं रोप फक्त त्या ठिकाणी लावून घ्यायचं. म्हणजे रिकामी जागा फक्त भरून घ्यायच्या आपल्याला त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आजकाल ज्या आपण बघतो आपण भात शेतीमध्ये की लोक सुरुवातीला युरिया फेकतात, युरिया सुपला फेकतात, असे फेकून देतात. तर फेकून न देता हे आपलं आपण जी SRT पद्धतीने भात लागवड केल्यानंतर 2 रोपातलं अंतर सुयोग्य अंतर ठेवलेलं असतं, उभ्या वाढवा अंतर योग्य असतं. तर ह्याच्यामध्ये आपला युरिया ब्रिकेट
म्हणजे युरियाचं सुफलाचं मिक्स केलेलं प्रमाण ते बरोबर युरिया ब्रिकेट गोळी लावायची. म्हणजे आपण 100 किलो जर आपण खत वापरत असेल तर खताची बचत होऊन बरोबर जे युरिया ब्रिकेट तयार असतं म्हणजे 30 किलोच आपलं अगदी खताची बचत होऊन ते युरिया ब्रिकेट आपण वापरलं जातं. आणि युरियामध्ये काय युरिया फेकला तर आज टाकलेला युरिया कधी पावसाच्या पाण्यावर ते वाहून गेलेला दुसऱ्या खतात कळत नाही. तर युरिया ब्रिकेट लावायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युरिया ब्रिकेट लावल्यानंतर ती खताची मात्रा चांगली भेटते आणि उत्पन्नात अगदी दुपटीने वाढ होते. आता शेतकरी हे आपले दादांचं चित्र आहे. अगदी शेतकरी आनंदी होताना दिसत आहेत आपल्याला. जे आपण म्हणतोय ते सुरुवात इथून झाली सगुण बागेतून. आणि आता महाराष्ट्रातील एक 2-4 हजार शेतकरी असा आनंदी होताना दिसत आहेत. पूर्ण शेत व्यवस्थित दिसते. त्याचबरोबर सायंटिफिकली पण काय ह्याला म्हणजे सायंटिफिकली पण ह्याला एक जोड आहे. तर ह्याच्यामध्ये जे पारंपरिक आम्ही काही प्रयोग घेतले होते. पारंपरिक भात शेतीने घेतलेले आता उजव्या हाताला दिसत आहे ते पारंपरिकचे पान आहेत आणि डाव्या हाताला दिसतात ते SRT पद्धतीने केलेली जी पान आहेत. म्हणजे पानांची साईज पण चांगली झालेली आहे. त्यामुळे ते प्रकाश संश्लेषण व्यवस्थित करू शकतात. त्याचबरोबर जे आपण पांढऱ्या मुळे म्हणतो म्हणजे जे मुळ्या पांढऱ्या मुळ्यात हे दिसतात बघा डाव्या हाताला दिसतात त्या यासाठी पद्धतीने शेती केलेल्या ज्या पिकातील मुळे आहेत अगदी भरघोस पांढऱ्या मुळे आहेत. त्यामुळे काय होतं तर पिकांची वाढ चांगली होताना दिसते. आणि ह्या उजव्या हाताला आहेत अगदी म्हणजे कमी कमकुवत अशा पांढऱ्या मुळे आहेत म्हणजे त्याची वाढ म्हणावीशी पिकच झालेली नाही. आणि हे आपल्या समोर दिसतंय ते अगदी एकसारखं SRT पद्धतीने केलेली ही भात शेतीचं पीक आहे. तर हे बघूनच आनंद होतोय आपल्याला. म्हणजे प्रत्येकाला म्हणजे मनाला भावणार हे चित्र. आणि प्रत्येकाचं इच्छा असते की असं शेत पिकावं. पण काय कारण असतं भरपूर प्रॉब्लेम असतात भरपूर अडचणी असतात तसं होत नाही. पण SRT तंत्राने भात शेती केल्यानंतर हे प्रत्येकाला अवगत आणि प्रत्येकाला म्हणजे हे आनंद मिळवून देणारे शेत तयार होते. तर हे असं आणि एकसारखं त्याची लोंबी बघू शकता वाढ बघू शकता खूप चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे SRT पद्धतीने भात शेती करत असताना आपण पारंपरिक भात शेती असेल किंवा पारंपरिक शेती असेल काय तर म्हणजे पारंपरिक असतं जे आपल्या अंगवळणी पडलेलं असतं ते आपल्याला काय म्हणजे त्यात काय सहसा जास्त अडचणी नसतात. पण आपण SRT पद्धतीने शेती करत असताना अगदी नवीन करत असतो नवीन पद्धतीने शेती करत असतो काहीतरी नवीन शिकत असतो. तर SRT पद्धतीने शेती करत असताना आम्ही आता मी जसं म्हणाल्याप्रमाणे दादानी जी SRT रूपी शेतकऱ्यांनी आनंदी करण्यासाठी जी चळवळ उभारली तर त्यात असे भरपूर लोक आहेत. बरड साहेब असतील रसिकता आहेत श्रीनिवास पांडे आहेत असे भरपूर अनिल निवडकर असतील असे लोक आहेत. तर आमच्या संपर्कात राहावा. तुम्हाला अगदी सुरुवातीपासून म्हणजे गादी बनवायचे कसे तर उद्याच्याला आम्ही ट्रेनिंग तर देणारच आहोत. पण त्याच्या पण पुढे जाऊन तुम्हाला कधीही आमची म्हणजे अडचण आली भात लागवडीपासून जे भात काढणेपर्यंत मध्येच कुठलं तरी एखादी कीड पडली किंवा काय कोणती पण असेल तुम्हाला किती कोणत्या औषधाचे किती प्रमाण घ्यायचं आहे युरिया ब्रिकेट कधी वापरायचं आहे हे आम्ही ट्रेनिंग तर देणारच आहोत. पण त्याच्या पुढे जाऊन आम्ही तुमच्या संपर्कात राहणार. तुम्हाला असं म्हणजे एकदा बोट धरलं म्हणजे तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. आता यासाठी तर बऱ्याच लोकांनी त्याचे अनुभव सांगितले. पण मी असं सांगतो यासाठी म्हणजे आता आमचा जो रोल का असणार आहे याच्यामध्ये तर एखादा नवीन आपण जर समजा एक नवीन भागात गेलो समजा कुठे बाहेरच्या राज्यात गेलो बाहेरच्या देशात गेलो तर नवीन भागात गेल्यानंतर आपल्याला काय सुचत नाही. तर एखाद्या घरातील लहान मुलांना जर ते धरून अगदी ते रोड व्यवस्थित जाऊन सोडायचं म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला बोट धरून आम्ही तुम्हाला तुमच्या यशस्वी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. तर अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला हे करणार आहोत. यासाठी हे एक साधं सोपं आणि सरळ तंत्र आहे. यामध्ये जे आपला जे पारंपरिक शेतीने करणारा खर्च वाढतोय आनंद मिळत नाही तर त्याला अगदी उलट यासाठी पद्धतीने शेती केल्यामुळे आपला खर्च कमी होतोय मजुरांची बचत होते त्याचबरोबर बियाणाची बचत होते आणि जे आपलं वाढणारं उत्पादन आहे उत्पादन अगदी दुपटीने वाढतंय. त्याचबरोबर आपली जी काळी माय आहे की आपली माता आहे आपली भूमाता म्हणतो आपण ती सशक्त होते. तर अजून तुम्हाला मी उद्याच्याला पूर्ण प्रॅक्टिकली म्हणजे पूर्ण कसं करायचं याच्यात सुद्धा ते आपल्या मीटिंगद्वारेच आपण उद्याच्याला दाखवणारच आहोत. आणि त्याचबरोबर हे लॉकडाऊन संपल्यानंतर प्रत्यक्ष आता जवळजवळ एक 66-67 लोक असतात तर त्यांच्या शेतावरती आम्ही सुद्धा येऊन तुम्हाला मी मार्गदर्शन तर नक्कीच म्हणजे मी तर प्रत्यक्षात येऊन तुम्हाला मार्गदर्शन नक्की करणार आहोत आम्ही. तर ठीक आहे. तर अशा पद्धतीने थोडक्यात मी हे जरा वेळाबाबत मी थोडस हे आटोपता घेतो. हॅलो छान. मला खात्री होती की योगेशचा अनुभव एवढा दांडगा आहे आणि नवीन बोराडेंच्या बरोबर तो प्रचंड त्यांनी काम केलेलं आहे. तर योगेश अतिशय चांगला तयार झालाय. राजेश भाऊ आपल्याला ऐकू येत आहे का? राजेश वाणी. हा हॅलो. हा राजेश वाणी. हा हा बोला. राजेश भाऊ आपण जरा थोडा अनुभव सांगा ना की
नवीन शेतकऱ्यांनी हे कसं करावं, काय करावं, तुम्हाला अडचणी कशा आल्या होत्या, एक 7-8-10 मिनिटं घ्या तुम्ही आणि जरा तुमचे अनुभव आणि असं सगळं सांगा. नमस्कार मित्रांनो. सुरुवातीला तर त्रास थोडासा झालेलाच होता. हॅलो 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 येतोय. तर ज्या शेतकऱ्यांना नवीन असं वाटतं तंत्रज्ञान, त्यांना थोडंसं अवघड असतो, पण सर्व शेतकऱ्यांना माझी अशीच एक नम्र विनंती राहील की त्यांनी संपूर्ण जास्तीत जास्त शेती न करता कमीत कमी अर्धा एकर किंवा त्याच्यापेक्षा निम्म्या प्रमाणात त्यांनी करावं. म्हणजे त्याला स्वतःला सेल्फ कॉन्फिडन्स यावं अगोदर, आणि त्याच्यानंतरच त्यांनी आपलं क्षेत्र वाढवावं. कारण की बहुधा आमच्याकडल्या विदर्भामध्ये असं होतं की एखाद्या शेतकऱ्याला ते संकल्पना खूप छान वाटली तर तो काय करतो की नाही मला ही संकल्पना खूप छान वाटत आहे, तर तो सलग 5 ते 6 एकर करून टाकतोय. आणि मग त्याला जर नियोजन नाही जमलं तर त्याला असं वाटतं की हे तंत्रज्ञान एकदम वाईट आहे. तर माझी जेवढे नवीन शेतकरी ह्या ग्रुपवर सध्या आता नवीन आलेले आहेत त्यांना असंच विनंती आहे किंवा त्यांनी किमान अर्धा एकर फक्त तरी त्यांनी करावं, आणि त्या अर्धा एकर मध्ये जे आम्ही जे सांगतो त्या पद्धतीने जर त्यांनी जर ते केलं तर हे तंत्रज्ञान अतिशय खूप चांगलं आहे. कारण की मला असा अनुभव आलाय की जे काही 4-5 शेतकरी आमचे असे होते की त्यांनी एकाच वेळ 5-5, 6-6 एकर केलं आणि त्यांचं ते तण नियंत्रणाचं काम त्यांना जमलं नाही, कारण की मार्केटमध्ये त्यांना पाहिजे त्या क्वालिटीचं त्यांना तणनाशक मिळालं नाही त्यावेळेस. आणि मग त्यांनी ते खापर फोडलाय किंवा नाही हे तंत्रज्ञान चांगलं नाही आहे म्हणून. पण हे चूक आहे, असं नाही आहे. हे तंत्रज्ञान खरंच खूप चांगलं आहे. आणि आम्ही जे सांगतोय जर कमी क्षेत्रामध्ये जर त्यांनी केलं आणि त्यांनी जर जसं विचारलं, काही प्रश्न त्रुट्या त्यांना आल्या आणि आम्ही जर त्यांना सांगत गेलो आणि तो तसं त्या पद्धतीने जर सेल्फ डेव्हलप होत गेला तर त्याचा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि महत्वाचं आहे की सेल्फ कॉन्फिडन्स वाढणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढला तर त्यांना पुढच्या वर्षी किंवा नंतरच्या हंगामामध्ये त्यांनी क्षेत्र वाढवावं एसआरटीचा. पण सुरुवातीला निम्म्या आता आपले हे कॉन्फरन्स सुरू असतानाच मला गोंडवाना विद्यापीठ मधून आता ऑफर हे आलेला आहे की त्यांचे जे कॉर्डिनेटर्स आहेत त्यांनी कलेक्टरला परवानगी घेऊन एक गॅदरिंग त्यांनी 20 ते 25 शेतकऱ्यांची घेऊन ते पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या शेतावर येत आहे आणि त्यांना एसआरटीचं पूर्ण त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर आम्ही हे सुद्धा त्यांना मी हेच सांगणार की कमीत कमी क्षेत्रावर तुम्ही पहिल्यांदा करा आणि नंतर हळूहळू वाढवा. आणि तंत्रज्ञान खूप छान आहे. गेल्या 6 वर्ष झाले मी हे करतोय. मला बरेच लोक म्हणतात की हे काय तुम्ही करताय, पण खर्च याच्यात खूप कमी आहे. हेच सांगू इच्छितो. कारण की वेळेचा अभाव आहे, वेळ कमी आहे, बोलायचं भरपूर आहे पण वेळ कमी आहे. छान 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 छान. नाही आपण तुम्हाला सगळ्यांना बोलायची संधी देऊ. आणखीन भरपूर आपण ह्याच्यावर सतत बोलणार आहोत. संदीप ब्राह्मणकर काही बोलू इच्छित आहेत का? हो सर. वाणी साहेब आपलं गाव कुठलं? ऍक्च्युली मी पण विदर्भातलाच आहे आणि आपणही आता विदर्भातला आहे म्हणून उच्चारलं. तर ऍक्च्युली जर म्हणजे काही भेटता येईल आपल्याला? प्रॉपर गडचिरोलीच आहे. ओके, थँक्यू सर, थँक्यू. जसे ते गडचिरोलीचे आहेत तसे मी आमगावचा आहे, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया. अच्छा, गोंदियाचे. तर बरं का मंडळी, तुम्ही जे SRT ची जी YouTube चॅनल आहे किंवा SRT-0till.com ही आपली वेबसाईट आहे. याच्या माध्यमामधून तुम्ही आमचा नंबर मिळवा किंवा तुम्ही लिहून घेऊ शकत असाल तर जरा नंबर लिहून घ्या. आणि तुम्हाला काही नंबर म्हणजे गोंदियामध्ये सुद्धा आमचे शेतकरी आहेत आणि ते पण तुम्हाला मार्गदर्शन करतील. आज इथे ते आमचे जुने शेतकरी दिसत नाही आहेत, परंतु वाणींचा नंबर आहे तो 9422154810. हा, हे बघा, तो चॅट बॉक्स मध्ये नंबर लिहिला जातोय. वाणींचा नंबर आहे 9422154810. नंतर अनिलचा नंबर लिहून घ्या. अनिल हे आमचं जे मुख्यालय आहे SRTचं, तिथला अनिल प्रमुख आहे. अनिलचा नंबर आहे 779872.
प्रत्येकाने आपला चॅट बॉक्स जर बघितला तर त्याच्यामध्ये मी नंबर टाईप केलेले आहेत, तिथून पण तुम्ही नंबर नोट डाऊन करून घ्या, कारण हा कॉल संपल्यानंतर ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि योगेशचा नंबर सुद्धा लिहून घ्या. योगेश बनसोडे 9850866379 हे योगेश बनसोडेचा नंबर आहे. नंतर श्रीनिवास पंडे. श्रीनिवासजी आपण जरा सांगता का नंबर? हो, मी नाईट वॉचमन राहणार याच्यामध्ये. माझा नंबर लिहून घ्या, 9423407027. आमगावला बऱ्याचदा आलो आहे मी. भवभूती महाविद्यालयासोबत बराच संबंध आहे माझा. ब्राह्मणगडजी. रसिका आहे का? हा, रसिकाचा नंबर लिहून घ्या. 8805200743. नाईट वॉचमन श्रीनिवास पंडे, वॉचमन जे आहेत श्रीनिवास पंडे, त्यांनी सांगितलं. हा, म्हणजे विकेट जाऊ नये द्यायची. बरोबर. हा. तर त्यांनी सांगितलं की उद्या तुम्ही अभ्यास करून या. पण अभ्यास कुठे करणार? हे बघा, ते पुस्तिका मी तुम्हाला सांगितली. तुमच्यापैकी कोणीही हे जे टेलिफोन नंबर तुम्हाला दिले त्या नंबरवर तुम्ही जर का संपर्क केलात तर तुम्हाला ह्या पुस्तिकेची आम्ही ताबडतोब ही पाठवून देऊ. तुम्हाला ती पुस्तिकेची PDF फाईल पाठवून देऊ. पुस्तिका जर तुम्ही वाचलीत तर उद्याचं प्रॅक्टिकल तुम्हाला फार चांगलं समजून जाईल. आणि हे सगळं तुम्हाला बघा, आणखीन एक अगदी नवीन लेटेस्ट शेतकरी ह्यावर गेल्या 1 वर्ष 1.5 वर्षामधले, त्यांनी उन्हाळी पद्धतीने, उन्हाळी म्हणजे पाणी, भाताचं कॅनॉलनी पाणी घेऊन भात शेती केली. त्यांचं नाव आहे प्रमोद पिंगळे. आमच्या भागामध्ये आहेत ते, कर्जत तालुक्यात. ते पोलीस खात्यात नोकरी पण करतात आणि त्यांची एक छोटीशी व्हिडिओ केलेली आहे, ती तुम्ही बघून घ्या. राहणार मुक्काम पोस्ट गोळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. मी मुंबई रेल्वे पोलीस दलात कार्यरत आहे. चंद्रशेखर पाडसावळे यांनी जी पद्धत आणली, सगुणा राईस तंत्रज्ञान, ही पद्धत मी अवलंबलेली आहे. अतिशय पारंपरिक पद्धतीमध्ये चिखलात उतरून ते काम करायला लागायचं. जमीन उकळायला लागायची, त्याच्यानंतर राब पेरायला लागायचे, त्याच्यानंतर ते परत राब खणायचं. राब खणायसाठी पण माणसं, पेरायसाठी माणसं, परत लावणी करायची. लावणी झाल्यानंतर परत पेरणी. या गोष्टी म्हणजे जास्त वेळ जायचा. पण या पद्धतीमध्ये एकदा टोकननी झाली आणि तणनाशकांची फवारणी केली आणि एक महिना 15 ते 20 दिवस लक्ष द्यायला लागतं. त्याच्यानंतर भातशेतीकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्याच्यामुळे कामावर व्यवस्थित होतो आणि भरपूर वेळेची बचत झाली. असं भात याच्यापूर्वी कधीच आलेलं नाही. आता या भाताची
नोंदीची जर तुम्ही हे बघा मंडळी, आपण आता थांबूया. 10:30 वाजले. 1.5 तास आपण एकमेकांशी चर्चा करतोय. तुम्ही ज्या वेगवेगळ्या फिल्म्स आहेत त्यानंतर बघून घ्या. SRTच्या तुम्ही ते पुस्तिका नक्की मिळवा, एकमेकांचे नंबर घ्या आणि ती पुस्तिका मिळवा. पुस्तिका वाचून या. उद्या तुम्हाला शेतामध्ये प्रत्यक्ष वाफे कसे करायचे, कशी पावलं टाकायची, पुढची पावलं कशी टाकायची हे तुम्हाला आम्ही उद्या शेतामध्ये दाखवणार आहोत. श्रीनिवासजी, आपल्याला काही बोलायचं आहे का? नाही. आपल्याला काही एखाद शेवटचं वाक्य काही सांगायचं का? अच्छा, रसिका आहे का? रसिका, नवीन भाऊ बोराडे. ठीक आहे मंडळी, धन्यवाद. बाय बाय. Thank you to all. Thank